Let us pray in the presence of God. आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण प्रार्थना करू. God is so good. कारण देव खूप चांगला He आहे. is so wonderful. तो अतिशय अद्भुत असा आहे. Let us ask God, the Holy Spirit, to touch our lives. आणि जर आपण देवाला म्हणू की देवा तुझ्या पवित्र आत्म्याला सांग की त्यांना आम्हाला स्पर्श करावा. Everybody, please close your eyes. माझी विनंती आहे की प्रत्येकाने कृपा करून प्रत्येकाने डोळे बंद करावे. God may speak to us. जेणेकरून देव आमच्याशी बोलेल. God is so good. कारण देव खूप चांगला He आहे is so wonderful. आणि तो अतिशय अद्भुत असा आहे. And He is worthy for praise and worship. आणि तो देवाच्या स्तुतीसाठी आणि आराधनेसाठी योग्य असा. Father, in the name of Jesus Christ of Nazareth, स्वर्गीय परमेश्वर पिता, तुझा पुत्र येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. I thank you for your beautiful presence. आणि तुझ्या सुंदर अशा वचनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you for leading us and guiding us, Lord. तो आम्हाला चालवत आहेस, तो आम्हाला वागवत आहेस आणि तुला धन्यवाद देतो. I pray just to touch us by your word. आणि प्रभू तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला स्पर्श कर अशी विनंती आहे. And Lord, I pray, speak to us, Lord. आणि प्रभू मी प्रार्थना करतो की तू आमच्याशी बोल. We are here. आम्ही इथे आहोत. Speak to us. प्रभू तू आम्हाला पहा, Touch our lives. आमच्या जीवनाला तू स्पर्श कर. In Jesus' name we pray, God. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐकते त्या. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you blessed? काय नाही, आशीर्वादित झालेला आहात. Amen. Praise God. देवाची स्तुती. For this church pastor for giving this hall and opportunity for me to come to this Kolhapur to preach the word of God. आणि मी विशेष प्रकारे या मंडळीचे जे बाळक आहेत सर्व त्यांचे मनापासून आभार मानतो. मंडळीचे देखील आभार मानतो की तुम्ही ही संधी मला दिली. या ठिकाणी तुमच्या या सुंदर मंदिरामध्ये येऊन मला परमेश्वराची सेवा करता आहे. I thank you for Dhanyavad pastor and saying Ramesh pastor आणि and त्याच also for translator our brother always. Last time he translated in Gandhinagar. This time he was translated here and so much blessed by God's grace. आणि मी विशेष प्रकारे ब्रदर दीपक धरवडे यांचा आभार मानतो. ब्रदर रमेश यांचा देखील मी आभार मानतो आणि मला देखील नेहमी आनंद वाटतो की त्यांचं ट्रान्सलेशन करण्यामध्ये. And also I thank you for all you people who came here to listen the word of God. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळे लोक या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्यासाठी आले आहात. मी तुमचे आभार मानतो. And also I thank my brother Sanjeev. आणि ब्रदर Always for Maharashtra Kolhapur means he is ready coming with me. आणि ब्रदर सलील यांची आपण साक्ष ऐकली त्यांचेही मी आभार मानतो. कारण ज्या वेळेस मी कोल्हापूरसाठी येणार असतो त्यावेळेस ते माझ्याबरोबर येण्यासाठी तयार असतात. So we are very much happy and blessed talking all spiritual things and glorifying God. आणि मला नेहमीच आनंद वाटला त्यांच्यावर आध्यात्मिक गोष्टी बोलण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये आणि त्यांच्या प्रवास करण्यामध्ये. It is सगळं लोक देवाला आहे. in Karnataka when we go to preach the word of God, there is my close friend. That means God has changed me through him, through me, and he came to the Lord. That pastor always in Karnataka, wherever I go, he will be coming with me. आणि माझ्याबरोबर आणखी एक पास्टर असतात. ज्यावेळेस मी कर्नाटकमध्ये सेवेला जातो त्यावेळेस सदोदित ते माझ्याबरोबर असतात. ज्यांचं जीवन हे माझ्याकडे बदलले गेलं असे व्यक्ती माझ्यासोबत कर्नाटकमध्ये सेवेसाठी असतात. And also in Andhra and Karnataka, wherever I go, another young people are there. They should come with me cooperating. आणि ज्यावेळेस मी कर्नाटक आणि आंध्रमध्ये जातो त्यावेळेस काही तरुण मुलं माझ्याबरोबर येतात आणि त्यांना सुद्धा ही सहभागिता आवडत. God has given a very good people to take care of me and also to pray with me, to stand with me. आणि मी खरंच देवाचा आभार मानतो की देवाच्या बरोबर मला काही चांगले लोक दिले जे सोबत माझ्याबरोबर उभे राहतात, माझ्यासाठी प्रार्थना करतात आणि सतत सेवेमध्ये असतात. We never go about the enjoyment of worldly things. आणि आम्ही कधी एक मौज मजा करण्यासाठी किंवा जगी गोष्टीचा आनंद घेण्यासाठी कधीच आम्ही बाहेर पडलो. Never go out from our roots. आणि कधीही आम्ही त्या मार्गाच्या बाहेर कधी जात नाही. Always we be the word of God. आणि आम्ही नेहमीच देवाच्या वचनाविषयी बोलत असतो We pray very much. आणि आम्ही खूप प्रार्थना करीत And असतो. we will be carrying the presence of God to that place to come and visit the people. आणि मग तेच देवाचं सानिध्य घेऊन आम्ही लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतो. More than that, I thank all my church members who prayed and sent me to preach the word of God. आणि या सगळ्यांपेक्षा अधिक मी माझ्या मंडळीचा आभार मानतो ज्यांनी माझ्यासाठी या सभेसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थनापूर्वक मला कोल्हापूरला येण्यासाठी त्यांनी पाठवलं. More than that, I thank Father, Son and the Holy Spirit
who made us worthy to come to this place. आणि या सगळ्यांपेक्षा पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे आभार मानतो ज्यानं मला या ठिकाणी येऊन देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी ही संधी दिली. There is another man of God last. He is a person who opened the door in 13 years ago. That person had opened the door for me to come to Kolhapur. आणि आपल्या अगदी मागच्या बाजूला ब्रदर मासगावकर आहेत. ते असे व्यक्ती आहेत की ज्यांनी 13-15 वर्षापूर्वी कोल्हापूरसाठी माझ्या सेवेसाठी त्यांनी दरवाजे उघडले. All glory to Lord Jesus आणि या Christ. सगळ्याच गौरव प्रभू येशू And the ख्रिस्ताला. greatest miracle is my sister's daughter is here, Sarna. आणि सगळ्यात मोठा एक चमत्कार आहे माझ्या बहिणीची जी बहीण आहे ती सुद्धा या ठिकाणी आहे. They are in my church. आणि ती सुद्धा माझ्या They बहिणी settled in the Kolhapur. आणि ती कोल्हापूरमध्ये आता स्थायिक झाली. Whenever the meeting is there, 100% they will be here. आणि ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये ती सभा असते त्यावेळेस त्या नेहमी त्या ठिकाणी And उपस्थित thank God, God is making the way to see her and to bless with the word of prayer. आणि मला खरंच आनंद वाटतो की देव आमची नेहमी भेट घालून देतो तिला बघण्यामध्ये मला आनंद वाटतो आणि देवाच्या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देतो. All glory to Lord Jesus आणि Christ. या सगळ्याचे गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला. Please pray for me. आणि कृपा करून ब्रदरांसाठी I am प्रार्थना. blessed with wife and one daughter, आणि त्यांना एक पत्नी आहे एक मुलगी आहे and both we are doing full time work. आणि आम्ही पूर्ण वेळ देवाच्या सेवेमध्ये आहोत. If God leaves us to go another places, I will be taking care of the ministry publicity. आणि मग आम्हाला एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर आम्ही जातो परंतु आमची सेवा हुबळी सिटीच्या बाजूला आहे. So if she goes, I will take care. If I go, she will take care. आणि मग हुबळीमध्ये आमची सेवा असताना मला समजा दुसऱ्या ठिकाणी सेवेला जायचं असेल तर माझी पत्नी त्या ठिकाणी त्या मंडळीची काळजी घेते. तिला जर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर मी त्या मंडळीची काळजी घेतो. This is a small story. Praise the Lord. आणि ही एक छोटीशी गोष्ट आहे. In everything, all glory to Lord Jesus आणि या Christ. सगळ्या गोष्टीच्याद्वारे सर्व गौरव हे देवाला So असतो. very good praise and worship, very good anointing, and very Holy Spirit leading is very powerful in this place. आणि मी खरंच या वर्षिपीचा आभार मानतो. अतिशय सामर्थ्यशाली अभिषेकानं पूर्ण असणारी आणि देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन जाणारी ही वर्षी आज मी अनुभवू शकतो. पवित्र आत्म्याचं सानिध्य स्पर्श या आराधनेमध्ये जाणवू God is so शकतो. good. आणि देव खूप चांगला His आहे mercy endures forever. His mercy endures forever. आणि त्याची जी दया आहे ती सार्वकालिक आहे. Praise God. देवाची स्तुती असो. Today we are going to continue our subject. Now 5 points I'm going to preach now. आणि आज आपण पुन्हा एकदा कालचा जो विषय आपला राहिला होता त्या विषयाला पुढे घेऊन जाणार आहोत. कारण आपण 5 मुद्दे पाहिले. आज आपण आणखी काही मुद्दे यावेळी Why should we seek God? आपण विचार करीत आहोत की आपण देवाचा शोध का केला पाहिजे. He is searching for you. पहिली Yesterday we गोष्ट had seen. मला असं वाटतं की तुम्हीच त्याचं उत्तर द्या. काय आहे पहिली गोष्ट का आम्ही देवाचा शोध केला पाहिजे. का तो आमचा शोध घेतो म्हणून आम्ही देवाचा शोध केला पाहिजे. He is a plan for you. Second point. आणि मग आपण दुसऱ्या मुद्द्यावरती आलो होतो. Third one we had seen. He is always with you. आणि तिसरा आपण मुद्दा असा दुसरा मुद्दा असा होता की त्याच्याजवळ आमच्यासाठी चांगले संकल्प आहेत. आणि तिसरी गोष्ट तो आमच्या सोबत सदोदित असतो. Fourth point we had seen. He will give you peace. आणि चौथा मुद्दा आपण बघितला होता की तो आम्हाला शांती देतो म्हणून आपण त्याचा शोध केला Fifth पाहिजे. point we had seen. He heals your wounds. आणि पाचवा मुद्दा असा बघितला की ज्या आपल्या जखमा आहेत त्या जखमा तो भरतो म्हणून आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. Amen. Hallelujah. आणि Now we are going for 6th point now. आता आपण 6व्या मुद्द्याकडे जाऊ. Within short we can close and we can pray and we can leave this place. आणि मग अगदी थोड्या वेळामध्ये आपण हा संदेश बघू त्याच्यानंतर प्रार्थना करू आणि त्यानंतर मग आपण ती जागा Dear brother and sister, 6th point is माझ्या प्रिय बंधूंनो बहिणीनं 6वा मुद्दा He is our refuge. आणि देवाचा शोध यासाठी केला पाहिजे कारण तो आपलं लपण्याचं ठिकाण आहे. He is our protector. तो आमचा संरक्षण करणार आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. For every believer, प्रत्येक so विश्वासणाऱ्यांसाठी every man of God, प्रत्येक देवाच्या you सेवेसाठी need the protection from the Lord. कारण या प्रत्येकाला देवापासून संरक्षण मिळत असतं. Why should
we seek God? का आपण देवाचा शोध केला पाहिजे? Because He is a refuge in our lives. कारण तो आमच्या जीवनाचा एक लपण्याचं ठिकाण आहे, जागा आहे. What our brother given the testimony? आणि ज्या पद्धतीने ब्रदर संजीव यांनी आता नुकतीच साक्ष दिली The bus was fallen down. की बस एका बाजूला पूर्णपणे पडली Whole होती. family is protected by the Almighty God. परंतु संपूर्ण कुटुंबाची काळजी आपल्या परमेश्वराने घेतली. His minibus also fallen down. आणि त्यांची छोटीशी एक बस होती, ती सुद्धा पडली. Another experience. Two people have died on that आणि place. त्या साक्षीमध्ये आपण ऐकलं, त्यांना असा अनुभव आला की त्या अपघातामध्ये त्यांच्या जवळचे 2 लोक मरण पावले. Only he is alive. फक्त ते एकमेव Who जिवंत protected आहेत. him? मग कुणी त्यांचं संरक्षण केलं? Jesus protected him. येशू ख्रिस्ताने त्यांचं Why he संरक्षण protected him? का त्याने त्यांचं He संरक्षण is a child of God. कारण तो देव हा चांगला देव आहे. He is received the salvation. कारण त्यांना तारण प्राप्त झालेला आहे. That morning he called me. I was in the marketplace. आणि ज्यावेळेस त्यांनी सकाळी मला फोन केला त्यावेळेस मी बाजारामध्ये होतो. Where are you, brother? आणि त्यांनी विचारलं, ब्रदर कुठं I आहे? am in market. I said. मी सांगितलं की मी Are you बाजारात. prayed for me? आणि मग ते म्हणाले, काय तुम्ही माझ्यासाठी Definitely I प्रार्थना prayed for you. केली? आणि मी म्हटलं की होय, मी तुमच्यासाठी प्रार्थना Don't केली. tell my family this thing that happened to me. आणि ते म्हणाले की अशा प्रकारची घटना घडली, माझ्या परिवारासाठी तुम्ही I प्रार्थना was करा. shocked, my dear brother and आणि sister. ज्यावेळेस मी हे ऐकलं त्यावेळेस मला धक्का बसला. Prayer brought a protection for him. लक्षात घ्या की केलेली प्रार्थना ही त्यांच्यासाठी संरक्षण घेऊन आली. Blood of Jesus brought protection for him. आणि त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने एक संरक्षण आणलं. The hand of God was protected him. आणि स्वर्गाने देखील त्यांच्यासाठी एक संरक्षण The आणलं. Bible says the angels are protected him. आणि बायबलचं वचन असं सांगतं की देवदूतांनी त्यांना Today he is alive and giving the testimony to glorify God. आणि म्हणून त्यामुळेच ते या ठिकाणी आज जिवंत आहेत आणि ते Is it the देवाचा same God can protect us? काय त्यांचा जो देव आहे तोच आपला देव आहे ना. From early in the morning till the night, my dear brother and sister. आणि अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या प्रिय बंधू, Many things may be going on to do in our life. आणि आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. We must go to the marketplace. आणि त्या आपल्याला बाजाराला जावं लागतं. Business people must do the business. आणि ज्यांना व्यापार करायचा असतो Job त्यांना boys must go to the jobs. ज्यांना कामाला जायचं असते Students must go to the colleges and the schools. आणि ते विद्यार्थी आहेत त्यांना शाळेला किंवा Pastors कॉलेज must go for the ministry. आणि जे पालक वर्ग आहेत त्यांना Who सेवा. is protecting us? मग एवढं सगळं करत असताना आमचं रक्षण कोण करतं? Unexpectedly, God is protecting आणि us. 100% देव आपलं रक्षण करीत असतो. He is putting a fire edge upon us. आणि आमच्या अवतीभोवती तो एक अग्नीचं कुंपण Do घालतो. you know when we step out, the evil spirits are ready to attack your life? तुम्हाला माहित आहे का की ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पाऊल टाकतो त्यावेळेस दुष्ट आत्म्या आमच्यावरती हल्ले करतात. Because you prayed, you are carrying the presence of God, nothing will touch your life. परंतु तुम्ही प्रार्थना करून देवाचं सामर्थ्य आपल्याकडून ठेवून जात असतात म्हणून कुठलीही गोष्ट तुम्हाला इजा पोहोचू शकत You नाही. are coming out by the presence of God. कारण तुम्ही देवाचं सानिध्य घेऊन बाहेर You are जाता. coming out by the blood of Jesus. कारण तुम्ही बाहेर येशूचं रक्त घेऊन जात You are असता. coming out by the hand of God. आणि देवाचा हात तुमच्यावरती असतो त्यामुळे तुम्ही बाहेर Finally, you are telling that Jesus, come with me, Lord. आणि शेवटी असं म्हणावं लागेल की येशू आमच्याबरोबर आहे. Even though devil was trying the 11 days in your life, आणि बऱ्याच वेळेस एक हे शत्रूचे लोक आमच्यावरती हल्ले करण्यास Jesus never allowed the devil to work upon you. परंतु येशू ख्रिस्त आमच्यावरती कोणतेही वाईट कृती करत Jesus is नाही. alive, my dear brother and sister. कारण आमचा येशू हा God जिवंत is a आहे. good God. कारण तो He चांगला is a आहे. loving God. तो प्रेम करणारा He देव is a आहे. protecting तो God. काळजी घेणारा Do देव not आहे. fear for anything. आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू One नका. day, when I was going for Israel country, आणि मग मी एकदा इस्रायल या देशामध्ये all जातो my church members came to my station and they want to leave me. आणि सगळेजण एकदा माझ्या मंडळीतले लोक आले One स्टेशन. person asked me, Anna, who is going to come with you? आणि मग त्यांनी एका मला विचारलं की अण्णा तुम्ही इस्रायलला चाललेला आहात तुमच्यावर कोण असणार आहे? Why they asked me? They are caring for me. का विचारत होते? कारण त्यांना माझ्याविषयी काळजी होती That is the love of God. आणि ते देवाचं प्रेम होतं. I said, Jesus is coming with me. मी म्हणालो की मी चाललोय पण माझ्या First time सोबत I माझा went to येशू that आहे. place, my dear brother and आणि sister. पहिल्यांदाच आयुष्यामध्ये मी त्या ठिकाणी I जातो. went to that place, came back very safe for the glory of God. आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि देवाच्या गौरवासाठी त्या ठिकाणी मी सगळं पाहिलं Spend time in the presence of God. आणि देवाच्या सानिध्यामध्ये तिथं Today, बसलो. you people, you came from your house to this place. आणि मग जे लोक या ठिकाणी त्यांच्या घरामधून आलेले आहेत, त्याचं कारण देवाचं संरक्षण Is तुमचं- not God protected you? काय देव तुमचं रक्षण करीत नाही का? Is not the same God is going to lead you to go to your house very safely? आणि तोच देव आहे की जो तुम्हाला तुमच्या घरापर्यंत
आपल्यासाठी रक्षण आहे. Nothing is happening to us. आणि हे आमच्याप्रती घडत The असतं. Bible says like this. आणि पवित्र The शास्त्रात book of Psalm 62 chapter 7 verse says, the book of Psalm 62 chapter 7 verse says, आणि स्तोत्र संहिता याचा 62 अध्याय आणि the Bible says like this, my salvation, my honor depend upon God. आणि स्तोत्र संहिता याचा 62 अध्याय आणि त्यातील 7व्या वचनामध्ये देवाचं वचन खूप सुंदर रीतीनं आपल्याला सांगत आहे. या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, माझे कारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बळाचा दुर्ग, माझा आश्रय देवाचा आहे. David writes like this, आणि या दाविदाने हे स्तोत्र my salvation, तो म्हणतो की माझं my honor depend upon God. आणि माझं सगळं सामर्थ्य देवावर अवलंबून आहे. He is my refuge. आणि तो माझं कवच आहे. He is my protection. आणि तो माझं रक्षण आहे. Nothing is going to harm me. आणि त्याच्यामुळे मला कुठलीही गोष्ट इजा करू शकत नाही. The brother and sister, God is a good God. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि The protection बहिणींनो, must come from Almighty God. कारण जे संरक्षण येतं ते आपल्या देवापासून आपल्याला In येतं. the Job chapter 1 chapter says like this, आणि योबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये असं when सांगितलं, he is in the presence of God, ज्यावेळेस तो देवाच्या he सानिध्यामध्ये doesn't know there is a fire is upon him. आणि त्याला माहित नव्हतं की त्याच्यावरती काहीतरी घडणार आहे. God was asking to the devil, आणि त्यावेळेस सैतानाला विचारत होता. God was asking the devil, आणि देव सैतानाला विचारत होता. he said, God, there is one person, are you gone and seen him? आणि देव असं म्हणत आहे की तुला माहित नाही की त्या नगरामध्ये एक व्यक्ती आहे, तुला तो दिसला नाही का? I went and want to touch his life. आणि मला जाऊन त्याच्या जीवनाला आता स्पर्श See, the करायचा. devil is saying, I went and want to touch his life. आता लक्षात घ्या, सैतान म्हणतो की I have seen your fire edge upon him. आणि त्यावेळेस मग तो म्हणतो आहे. I see your fire edge. आणि त्यावेळेस तो म्हणतो की मला झालं होतं That's why I आहे. cannot go and touch him. आणि म्हणून मी जाऊन त्याला स्पर्श करू शकत नाही. Is it that Job knew that fire edge? आणि काय त्या योबाला माहित होतं की त्याच्या भोवती हे He doesn't know. संरक्षण होतं. He doesn't know that one. या योबाला हे माहित नव्हतं की But he was संरक्षण very आहे. honestly prayer person. कारण अतिशय नम्र असा प्रार्थना Prayer brings the fire edge in your life. आणि लक्षात घ्या की प्रार्थना हे देवाची आज्ञा तुमच्या Prayer समोर will defeat the devil in the name of आणि Jesus. प्रार्थना येशूच्या नावामध्ये त्याचा पराभव करते. Prayer will bring down the strongholds of the enemy in Jesus' name. आणि येशूच्या नावामध्ये तुमच्या प्रार्थना शत्रूवरती विजय मिळवते. We are under the refuge of Almighty God. कारण आपण देवाच्या संरक्षणाच्या खाली आहोत, आश्रय आहे. Your family is protected by the hand of God. आणि देवाचे हात आमचं रक्षण करीत The असतात. book of Ezra writes like this. आणि इस्रायलच्या पुस्तकामध्ये असं He लिहिलं आहे. says the gracious hand is upon me. आणि इस्रायल असं म्हणतो की देवाचा हात माझ्यावरती That आहे hand is protecting this life. आणि त्याचा हात त्याचं रक्षण करीत होता. Nehemiah writes like this. आणि इस्रायल अशा पद्धतीने God's hand is upon me आणि देवा तुझा हात to मजबूत आहे. build the Jerusalem walls, आणि हे येरुशलेमचे जे काही भित्या आहेत ते to do उभं the आहे. ministry, to do the work of God. We need the hand of God. आणि देवाचं कार्य आणि चमत्कार करण्यासाठी मला देवा तुझा हाताची गरज आहे. One side it has been strengthening you. आणि ज्या गोष्टी तुझ्यासाठी अडचण घडत आहे Another side it will be protecting you. पण त्याच वेळेस दुसरी गोष्ट तुला संरक्षण करीत The आहे. book of Psalm 91 chapter 11 verse says like आणि this. त्यामध्ये वचनामध्ये असं सांगितलं God is going to command his angel to protect your life. आणि त्या वचनामध्ये असं सांगितलं की देव तुझं रक्षण करण्याची आज्ञा देत आहे. When God commands his angels, आणि ज्यावेळेस देव आपल्या दिव्यदूताला आज्ञा why देतो something is happening to us? आणि त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काय घडलं Why accidents are taking place? आणि मग काय घडतं आमच्या Why जीवनात? unusual things are happening? का अद्भुत गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडतात? Even though it is happening to us, आणि ज्यावेळेस आम्हाला माहित वाटतं की that is not happening to us because God is under control. आणि ज्यावेळेस काही गोष्टी घडत असतात तरी देखील आपण सुरक्षित हातामध्ये असतो. याचं कारण आपल्याला हे ठाऊक आहे की देवाच्या नियंत्रणाखाली या सगळ्या गोष्टी आहेत. Protection comes from heaven, my dear brother and माझ्या sister. प्रिय बंधूंनो, बहिणींनो, लक्षात घ्या की संरक्षण हे स्वर्ग God sends his angels to you and me. आणि देव तुमचं आणि माझं रक्षण करतो. He will do the great things in our lives. एवढंच देव अगदी शेवटपर्यंत तो आमच्या सोबत Why राहतो. should we seek our God? आणि मग असं जर असेल तर का आम्ही देवाचा शोध करू नये? Because of his protection. आम्ही देवाचा शोध यासाठी केला पाहिजे कारण तो आमचा रक्षण करतो. Secondly, दुसरी गोष्ट, as a man of God, एक देवाचा दास म्हणून, as a believer, एक विश्वासणारा म्हणून, when we go to some houses to pray for them, आणि ज्यावेळेस आम्ही काही लोकांसाठी त्यांच्या घरामध्ये प्रार्थना extra powers, evil forces will come against us. आणि त्यावेळेस एक काही
दृष्ट आत्म्याची शक्ती आमच्या विरोधात It येतात will be attacking our lives. आणि आमच्या जीवनावरती ते हल्ले करतात. Because we are carrying the presence of God, कारण तुम्ही देवाचं सानिध्य घेऊन it जाता. never touches our lives. त्यावेळेस ती दुसरी शक्ती आमच्या जीवनाला स्पर्श करू When शकते. we pray in the name of Jesus, ज्यावेळेस आम्ही येशूच्या नावामध्ये that presence will melt like a wax all the evil spirits. आणि त्यावेळेस आमच्या केलेल्या प्रार्थना आणि देवाचं सानिध्य या दृष्ट आत्म्याच्या शक्तीला अक्षरशः वितळून टाकतं. It cannot touch your life. ती दृष्ट शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकते. God is so good. कारण देव चांगला आहे. But be careful, don't play with the devil. परंतु लक्षात घ्या, आपण काळजी घेतली पाहिजे. आम्ही सैतानाबरोबर नाही खेळायचं. Some people they will go, they are very much happy to pray for the devils. आणि काही लोकांना खूप आनंद असतो, त्यांना आनंद वाटत असतो, त्यांना असं वाटतं की चला हो. आपण सैतानाबरोबर जरा I खेळू. prayed, God has delivered. आणि मग मी प्रार्थना केली आणि देवाला त्यातून मुक्ती दिली. That day is very good for you. हे सगळं चांगलं आहे तुमच्यासाठी. I tell you with a good experience. परंतु माझ्याकडे खूप चांगले असे अनुभव आहेत. Again, God will give some chances to you. आणि मग कदाचित देव तशी तुम्हाला संधी देईल. If you go to another place, आम्ही एका वेगळ्या ठिकाणी गेलो. just you will pray, devil will go. आणि जसे आम्ही तिथं पाऊल टाकले त्यावेळेस ती दृष्टांताची शक्ती निघून गेली. After that, आणि मग त्यानंतर sometimes आणि when you go to some places, आणि एकदा तुम्ही अशा ठिकाणी जाता you start rebelling against you. त्यावेळेस You rebel against you. आणि You त्यावेळेस start attacking. त्यावेळेस ते तुमच्यावरती हल्ले करतात, तुमच्या विरोधात उभे राहतात. What happens that time? मग त्यावेळेस काय घडतं? Whole public will be seeing you. आणि मग सगळे लोक तुम्हाला पाहत असतात की काय घडतात. And what is happening to you now? आणि मग काय घडतंय तुमच्या आता बाबतीमध्ये. Your prayers it never goes. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करताना निघून जाता. Fight devil just in the name of Jesus. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही येशूच्या नावामध्ये या Some सगळ्या people that will never say, they will be shaking like this. Ah, in the name of no. Nothing will take place. My personal experience of telling. आणि मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. समोरचा व्यक्ती असं कुणाकडे काहीतरी करत That is the time. प्रार्थना करत असतात. When it rebels against you to attack your life, आणि ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या जीवनावरती हल्ला करण्याचा प्रयत्न slowly your mind will be diverted. आणि मग याचा अर्थ की हळूवारपणे तुमचं मन दुसऱ्या बाजूला ते वळत असतं. Second, the fear will come inside you. आणि मग तुमच्या मनामध्ये My experience of telling. मी तुम्हाला सांगतो की हे सगळं पाहिल्यानंतर But मला what happens? Jesus may be blessed in that place. येशू ख्रिस्तानं त्या जागेला आशीर्वादित केलं. Why you know? का माहिती? You are not glorifying God. कारण तुम्ही देवाचं गौरव फक्त करत You are नाही, praying with the devils. तर तुम्ही या शत्रू सैतानाला हरवत You असता. are praying. You are playing with the serpents. आणि तुम्ही त्या ठिकाणी हे जे सर्प आहे, जे सैतान आहे, त्याच्याबरोबर तुम्ही चिरडण्यासाठी जात Be असता. careful when you are going and praying for that. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस खूप If काळजी only घ्या. one person is there. आणि मला एक व्यक्ती आठवतो आहे. When we call him, where are you, pastor? He is not a pastor. People only made him pastor. आणि त्यांना विचारलं की पास्टर तुम्ही कुठे आहात? खरं म्हणजे तो काही पास्टर नाही, पण लोकांनी त्यांना पास्टर बनवलं. Pastor, I am not praying. I am cast out with the devils. He will be telling like that. आणि मग तो म्हणाला की पास्टर आता सध्या प्रार्थना करत आहे, या ठिकाणी एक दुष्टात्मा लागलेला आहे, त्याच्याबरोबर ते घालवण्यासाठी मी त्या ठिकाणी One आलो. day I told him, who made you pastor, man? आणि मग मी विचारलं की बाबा तुला कुणी पास्टर Who बनवलं made this person a pastor? आणि तुला ही पदवी वगैरे जी काय आहे, तुला कुणी दिली? Today what is condition, you know? तुम्हाला माहित आहे की सध्या काय परिस्थिती That आहे same devils attacked him. की ज्या सैतानाला घालवण्यासाठी तो प्रार्थना करीत होता, तो सैतान त्याच्या जीवनावरती सुद्धा हल्ला करू शकत होता. Now he is full of drug addicted alcohol. आता लक्षात घ्या, जो स्वतःला पालक म्हणत होता तोच व्यक्ती आता पूर्ण Jesus' व्यसनात name गेलेला was आहे. condemned in that place. कारण येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणाला न्यायदंड दिलेला Be आहे. careful. आणि म्हणून काळजी घ्या. Don't play with the devil. They- That is not your duty. या सैतानाबरोबर तुम्ही खेळू नका. When God leads you, कारण देवाला माहित आहे, He will come. त्याला माहित आहे की तो येईल. When He see you, ज्यावेळेस तो तुम्हाला पाहिल definitely He will tell why you came here. आणि मग त्याला माहित असणार की तुम्ही या ठिकाणी का आहात. Hallelujah. हालेलुया. It will tell to that people why you called that person. आणि त्याला माहित आहे त्या सैतानाला की या पास्टरला त्यांनी का बोलवलेलं When you आहे. step inside, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पाहू who is in you is greater than from this world. त्यावेळेस काय घडतं तुमच्या बाबतीमध्ये. Your protection, त्यावेळेस तुमचं संरक्षण, your leading God, तुम्ही देवाला घेऊन Holy चालले, Spirit, पवित्र the आत्मा, presence of God
देवाचं when सानिध्य he sees that one, आणि ज्यावेळेस तो हे सगळं सैतान पाहतो he himself speaks and leaves that person. आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला तो सोडतो आणि तो बाहेर पडतो. He knows that one, this is the wrong time and wrong person. I am the wrong person for this place. आणि मग या सैतानाला वाटतंय की मी ज्या व्यक्तीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय तो चुकीचा व्यक्ती आहे. ज्या ठिकाणी मी आलो ते ठिकाण सुद्धा चुकीचं आहे म्हणून तो तिथे निघून I जातो. am a wrong person. मी चुकीचा व्यक्ती आहे. He is the right person. तो योग्य व्यक्ती आहे Because Jesus is with us. कारण माझ्याबरोबर येशू आहे. By one demon possessed release, people are stacking the churches. That is wrong. आणि काही असे लोक आहेत की जे सातत्याने 99% लोक आहेत. One miracle when we pray, healing takes place, one church will be going on. That is wrong. आणि एका चर्च मध्ये एखादा चमत्कार घडला तर लोक दुसरी मंडळी सोडतात. जिथे चमत्कार घडला The तिथे pastor who trained him, he lost now. परंतु ज्याच्या मागे ते गेलेले तो ज्यावेळेस व्यक्ती And निघून our own church believers will be telling, what anointing for you? Is it pastor is saying? आणि मग What anointing, brother, for you? आणि मग We म्हणतात never seen none of our pastors like that. That is all duplicate. Praise the Lord. लक्षात घ्या की बरेच लोक असं म्हणतात की काय अभिषेक त्याच्यामध्ये तसा आम्ही पास्टर पाहिला नाही परंतु हा अभिषेक सगळ्यांसाठीच आहे. जर कोण असं म्हणत असेल की माझ्यावरती अभिषेक आहे आणि मी त्याद्वारे या सगळ्या गोष्टी करतो माझ्यावरती त्या सगळ्या गोष्टी बनवत आहे कारण सगळ्या गोष्टी परमेश्वरापासून येतात. 36 years my experience in spiritual realm. आणि या आध्यात्मिक जगतामध्ये 36 वर्षाचा मला अनुभव आहे. Thousands of people I have seen. आणि हजारो लोक मी पाहिलेले आहेत. Hundreds of pastors I have seen. आणि शेकडो मी Those who are not having calling. आणि ज्यांना पासन Certain केलेले people will make a pastor for them. आणि त्यांना लोकांनी बाळग बनवलेला आहे. That is not the right thing. ही काही चांगली गोष्ट नाही. When God calls you, ज्यावेळेस देव तुम्हाला He will पाचारतो anoint you, ज्यावेळेस तो तुम्हाला अभिषेक करतो and He will be choosing you, आणि ज्यावेळेस तो तुमची निवड करतो and He will take care of you. त्यानंतर तो तुमची काळजी घेतो That is God. आणि तो देव आहे. With the empty hands, I came to the full-time ministry. माझ्याकडे काहीच नव्हतं. रिकाम्या हाताने मी पूर्ण वेळ सेवेत I होतो. prayed at 12:30 a.m. in the morning, Lord. आणि मी 12 वाजता पहाटे प्रार्थना केली देवा Today onwards, I will just surrender for the full time. आणि मी म्हणालो की मी पूर्ण वेळ आता माझ्या जीवनाचं समर्पण तुझ्यासाठी करतो. Daddy, I am having one child, oh God. आणि देवा मला आता एक काहीतरी हवं I आहे. am blessed with wife, oh God. आणि देवा माझ्यासाठी काही गोष्टी Please don't make me like this, make me like this. आणि देवा मला माझा हात कायम असा नको तर माझा हात कायम असा राहू दे. 1 minute prayer. आणि 1 मिनिटाची ही प्रार्थना Till today it is not for the glory of God. आणि त्यावेळेस केलेली प्रार्थना आजच्या तारखेपर्यंत माझा हात कधी असा राहिला नाही कायम असा राहिला. 35 years passed away. आणि 35 वर्ष याला घडून He गेली. took care of me. 35 वर्ष माझ्या देवाने माझी He काळजी protected my life. तर माझ्या जीवनाचं He संरक्षण protected my family. तर माझ्या कुटुंबाची He काळजी protected all my church members. आणि माझ्या संपूर्ण मंडळीच्या लोकांना Nothing is impossible to God, my dear brother and आणि sister. देवाला कुठल्याही गोष्टी अशक्य God's नाही. protection is upon you. कारण देवाचं संरक्षण God's hand is upon you. देवाचा हात Call तुमच्यावर upon the name of the Lord. आणि देवाचं जे God आहे will open the doors of heaven. आणि देव स्वर्गातून Your तुमच्या family will be protected by the evil spirits. आणि या दुष्टात्म्यापासून तुमच्या कुटुंबाचं देखील तो रक्षण करू शकतो. Nothing that devil's plan cannot work about your family life. आणि लक्षात घ्या की तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध सैतानाची कुठलीही गोष्ट कार्य करू शकत We are नाही. the godly people. कारण आपण देवाच्या We are serving the living God. कारण आपण जिवंत देवाची सेवा His करतो help is enough in our life. आणि त्याची मदत आमच्या जीवनासाठी God पुरेशी is आहे. a great God. कारण आमचा देव थोर Lift आहे. your right hand and say, I depend upon my God. आणि या वचनामध्ये असं सांगितलंय की मी देवावरती अवलंबून राहतो. Tell everybody, lift your right hand and say, आणि तुम्ही आपला हात उंच करा आणि म्हणा मानवा येस रक्ताचे praise God. आणि असं म्हणा की मी देवावर अवलंबून आहे. Amen. Hallelujah. I depend upon my God. मी माझ्या देवावर अवलंबून आहे. God's protection is upon me. आणि देवाचं रक्षण माझ्यावर आहे. God's protection upon my family. देवाचं रक्षण माझ्या God's कुटुंबावर आहे. protection upon my business. आणि माझ्या God's व्यवसायावर protection upon my jobs. आणि माझ्या नोकरीवरती God's रक्षण आहे. protection upon my college, upon my children in the name of the आणि Lord. येशूच्या नावामध्ये माझ्या लेकरांच्या शिक्षणावरती देवाचं रक्षण आहे. Upon my church members. आणि माझ्या मनीच्या लोकांच्यावरती All the church members must pray for my church pastor. The protection of God is there. Praise the Lord. आणि त्याचबरोबर मनीच्या लोकांनी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे की देवा तुझं रक्षण आमच्या सेवकावरती आमच्या पास्टरवरती असायला पाहिजे. ही प्रार्थना तुमच्या If my pastor is protected by God, आणि
रक्षण केलं, I am protected by जर God. त्याचं रक्षण देव करेल तर तो माझं रक्षण करेल. Can you pray like that? काय तुम्ही अशी प्रार्थना If करा? my pastor is protected by the Almighty God, आणि माझ्या पास्टरांची तू देवा काळजी घे. I am protected. Praise the Lord. जर तू त्याची काळजी घेतलीस तर मी Pray for your आपल्या pastor and their family, my dear आणि brothers. माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो, पालक आणि त्याच्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना God is करा. a good God. खरंच देव चांगला आहे. That's why we must seek the presence of God. आणि देव चांगला आहे म्हणून आम्हाला देवाचा शोध करायला. Seventh point is सातवा मुद्दा, God. Why we should seek God? का देवाचा आपण शोध केला पाहिजे? He fights for you. He fights for you. कारण तो आमच्यासाठी लढाई करतो. Amen. Hallelujah. हालेलुया. I'm having a lot of my relations. आणि माझ्या त्याच्याबरोबर असणारे जे काही नातेसंबंध आहेत That takat never works. Praise the Lord. आणि ती ताकद जी आहे ती काही काम करत नाही. Amen. Our relative strength. आमची जी काही शारीरिक ताकद आहे, Hallelujah. Amen. Our congregation strength. My church is 100 people, 200. My church is like that. That strength is enough. No, it never works. बऱ्याच वेळेस आम्ही असं म्हणतो माझ्या मंडळीमध्ये 100 लोक आहेत, 200 लोक आहेत, आमच्या मंडळीची ताकद खूप आहे. मी सांगू का ती काही ताकद And उपयोगात नाही. having money and wealth, it never works for you. आम्ही कदाचित म्हणू आमच्याकडे संपत्ती आहे, पैसा आहे, आमच्याकडे ताकद मोठी आहे. One day God will fight for you. लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे की देव तुमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे आणि तो तुमच्यासाठी लढणार. People will fail, my dear brother and हो, sister. माझे प्रिय लोक, हो, तुम्हाला Those who खरं fail, I will stand for you and fight with you. No, they cannot stand. आणि लोक म्हणतील की आम्ही तुझ्याबरोबर आहे, आम्ही तुझ्याबरोबर लढतो, ते महत्वाचं नाही. Every battle you alone must face and fight with the help of the Holy Ghost. लक्षात घ्या की लोक तुम्हाला म्हणतील की आम्ही तुझ्या सोबत आहे, परंतु तुमच्या जीवनात अशा काही लढाई असतात की जिथं तुम्ही असता, एकटे असता, त्यावेळेस तुम्ही एकटे असताना तुमचा देव तुमच्याबरोबर असतात, तो तुमच्या You must सोबत pray आहे. much for your pastors. आणि म्हणून तुम्ही तुमच्या सेवकासाठी When प्रार्थना करा. pastor kneel down to the presence of God, ज्यावेळेस देवाचा सेवक गुडघ्यावरती प्रार्थना करतो thousands of evil spirits will come against him. आणि ज्यावेळेस तुमचा सेवक गुडघ्यावरती प्रार्थना करतो त्यावेळेस शेकडो हजारो Every day you must face that battle, my dear brother and आणि त्या sister. ठिकाणी ते एक युद्ध आध्यात्मिक चालू असतं. Who knows that one? आणि मग ते कोण जिंकलं Nobody knows. कुणालाच माहित नसतं. Thousands of evil spirits, when you kneel down, pray for the church, pray for the members, pray for our country, pray for everybody, he will be facing the forces of the enemy in his life. आणि लक्षात घ्या की देवाचा सेवक ज्यावेळेस गुडघे टेकून प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्या कुटुंबासाठी, मंडळीसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, देशासाठी, सेवेसाठी प्रार्थना करत असतो. ज्यावेळेस तो गुडघे टेकतो त्यावेळेस हजारो दुष्ट आत्मे त्याच्या अवतीभोवती येतात आणि या पाळक साहेबांना किंवा या पाळकांना तर सतवण्याचा प्रयत्न करतात, त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न Do you करतात. know that one, my dear brother and sister? तुम्हाला माहित आहे का एक गोष्ट म्हणजे Believer's prayer is different. Believer's prayer is different. Jacob prayer is different. लक्षात घ्या की जी विश्वासणाऱ्याची प्रार्थना आहे ती वेगळी प्रार्थना आहे Man of God prayer is different. आणि म्हणून तशा पद्धतीच्या प्रार्थना या Pastor's prayer is विश्वास different. लक्षात घ्या की सेवकाची प्रार्थना वेगळी आहे Because विश्वासाची he will प्रार्थना. be crying for his families. कदाचित तो एक त्याच्या कुटुंबासाठी Lord, please protect them. आणि तो प्रार्थना करत असेल की Every day, who देवा will cry for you? आणि कोण तुझ्यासाठी रडेल. Only pastor can cry. फक्त पाळकच तुमच्यासाठी Who can understand the pastor's cry? आणि कोण तुमचं दुःख आहे ते समजून घेऊ शकेल. फक्त पाळक तुमचं दुःख समजून Believers cannot understand that जे one. विश्वासणारे आहेत ते This is my personal विश्वासणारे experience of आणि हा God. माझा वैयक्तिक अनुभव आहे. He will fight the battles for your brothers. आणि लक्षात घ्या या शेकडो आणि हजारो He will fight the battle. आणि तो युद्ध करेल You will have the victory. आणि तो तुम्हाला विजय देईल. Amen. Hallelujah. हालेलुया. The book of Exodus 14 chapter 14 verse 8. आणि 14, yeah. निर्गमन पुस्तक 4:24 मध्ये When Moses, when he was facing the Red Sea, आणि ज्यावेळेस listen this मोशे- carefully, I will give some keys to you. आणि काही काळजीपूर्वक ऐका. निर्गमन पुस्तक 4 अध्याय In 24 the front side there is a Red Sea. आणि मोशेच्या समोर तांबडा समुद्र होता Back side there is all the Egyptians army are there. आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला सर्व मिस्री सैन्य होतं In the center, who are there? आणि समोरच्या बाजूला तांबडा समुद्र, माग मिस्री सैन्य, मध्ये कोण होतं? Who is there? Please tell me. कोण होतं मध्ये? Amen. Yes, brother. Who is there? He said very right word. All the Israelites are like amazed. लक्षात घ्या की पुढच्या How many बाजूला तांबडा people? समुद्र होता, पाठीमागच्या बाजूला फारोचं सैन्य होतं, मध्ये कोण होतं? मध्ये इस्रायलचे लोक होते. How many people? More than 6 lakhs people. किती
sisters? Yes, right word. Very good. Who was there? कोण होता? The great man of God. No God. Keep it away. Great man of God, Moses. लक्षात घ्या, पुढं तांबडा समुद्र, पाठीमागच्या बाजूला फाळणी सैन्य, मध्ये इस्रायलचे लोक, त्या इस्रायल लोकांच्या मध्ये कोण होतं? तर सर्व समर्थ असणारा एक देवाचा माणूस ज्याचं नाव मोशे, तो इस्रायल लोकांच्या मध्ये होता. Think he is a Moses now. आता समजा मी I'm मोशे going to आहे. give you clue, you will have the victory now. He is Moses. समजा मी मोशे आहे. Think about I am 6 lakhs per people. आता लक्षात घ्या की कदाचित हे 6 लाख इस्रायल I am very near to Moses. आणि ते मोशे आहे. This side Egyptians. या बाजूला मिस्री लोक This आहेत. side the Red Sea. आणि समोरच्या बाजूला तांबडा What समुद्र. is the Moses position now? आता मोशेची Moses was listening that we 6 lakh people are talking. Why Moses you brought here? आणि मग ते 6 लाख लोक मोशेला काय म्हणतात की मोशे तो आम्हाला इथं का Is आणलं? it not the crimes in Egypt? आणि का आम्ही मिस्रामध्ये गेलो असतो बरं झालं? Why you made us to bring to die in this place? आणि का तो आम्हाला या ठिकाणी मरण्यासाठी आणलंस? So we are now ready to take the stones and kill you now. आता आम्ही हातामध्ये दगड घेणार आणि मोशे तुला आम्ही मारणार. Why they are speaking like this? का ते अशा प्रकारे बोलत होते? Their dependence was lost from their lives. कारण अवलंबून राहणं असतं ते त्यांनी आता गमावले. Trusting in the Lord lost them. आणि त्यांच्या जीवनामध्ये जो देव होता त्याला त्यांनी गमावले. Whatever the miracles happened in Egypt, they never believed that one. आणि मग याच्या अगोदर त्यांच्या जीवनामध्ये मिस्र देशामध्ये जे काही चमत्कार घडले होते ते Today, विसरून गेले होते. our believers' lives are like that. आणि बऱ्याच वेळेस आज सुद्धा अशा आपल्या They are not बाबतीत believing Lord Jesus Christ properly. आणि अनेक लोक येशूवरती योग्य विश्वास ठेवत They नाही. are doubting this. Israel, 6 lakh people are doubting God. आणि या ठिकाणी हे 6 लाख इस्रायल लोक देवावरती संशय And घेतात. also doubting Moses, आणि त्याचबरोबर ते मोशेवरती who brought the fire from heaven, आणि ज्याला इकडे स्वर्गातून अग्नी उतरला त्याच्यावरती who संशय. done the 10 plagues, signs and wonders. They lost believing the man of God. आणि 10 जे पिढ्या आल्या होत्या त्या पिढ्यामधून ज्या मोशेनं बाहेर काढलं होतं ते सुद्धा पिढ्या ते विसरून गेले. Now, when listen this carefully. आता काळजीपूर्वक ऐका. Moses done one great thing. I learned that lesson very much. आणि मोशेने खूप सुंदर असा धडा सांगितला आणि मी त्याच्यामधून शिकलो. He saw everything. आणि त्याला अवतीभोवती He सगळं saw पाहिलं. all the people's situation. आणि लोकांची परिस्थिती पाहिली He saw their mind and study. आणि त्याचा विचार केला आणि त्याचा मनाचा अभ्यास केला. Till that time he was facing and listening everything. आणि त्या क्षणापर्यंत मोशे इथं होता, समोरच्या बाजूला इस्रायल होता. After they talking like this, आणि अशा पद्धतीने when बोलत they finished that one, ज्यावेळेस त्यांनी बोलणं संपवलं Moses turned from that place. आणि मग वचन असं सांगतं की मोशेनं त्यांच्याबरोबरचं बोलणं संपवलं आणि मोशे त्या ठिकाणाहून वळला. What is that mean? याचा अर्थ काय? He changed his direction, not to listen to holy people. Now start to look into the Lord. त्यानं आपला मार्ग बदलला. म्हणजे काय की त्यानं जगात ऐकायचं बंद केलं आणि त्यानं आपलं लक्ष दिशा हा He परमेश्वर started to left 6 lakh people looking to the Lord, my dear brothers and sisters. लक्षात घ्या, 6 लाख इस्रायल लोकांनी त्याला बाजूला ठेवलं आणि तो फक्त आता देवाकडे पाहत When आहे. he looked to him, आणि ज्यावेळेस त्याने त्याच्याकडे पाहिलं the tears started to come. आणि मग त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात झाली. Then God said, Moses, why you are crying, my son? आणि मग परमेश्वर म्हणाला, मोशे तू का रडतेस माझ्या Don't मुला? worry. काय घडलं? These are people are taunted people. आणि मग मोशे म्हणतो की देवा या लोकांना मला किती छळ I am so appreciating that you are now turned to me, not turned to these people. आणि मग आता परमेश्वर म्हणतो की मोशे बरं झालं, तू आपली नजर किंवा आपलं लक्ष या Amen. लोकांकडे नाही लावलं, Yes. तर तू आपलं लक्ष माझ्याकडे लावलं. Hallelujah. 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 Now, येते लक्षात तुम्हाला? if the unbelieving people are there with you, surrounding you, आणि समजा अविश्वासणारे लोक तुमच्या अवतीभोवती असतील please leave them and turn to the Lord. तर त्या लोकांना सोडा आणि देवाकडे वळा. They are in a church only, no problem. आणि जरी ते कदाचित मुलीमध्ये This is Israel also believers only. कदाचित हे लोक जे इस्रायलचे होते ते विश्वास Many believers they never have the faith, the strong faith in their lives. लक्षात घ्या की अनेक इस्रायलचे लोक होते परंतु त्यांचा विश्वास देवावरती राहिला नाही. That's why आणि म्हणूनच from that situation, please turn to the Lord. आणि म्हणून त्यांच्यापासून मूग काढून मोशेने आपलं लक्ष दुसरीकडे लावलं. Amen. Hallelujah. हालेलुया. Lot's wife turned to the word. She became a pillar. आणि तुम्हाला माहित आहे की लोकांच्या बायकोचं काय झालं? तिनं देवाकडून लक्ष काढलं, तिनं मागे लक्ष लावलं
आणि ती मिठाचा खांब बनली She lost the battle. आणि तिनं आपल्या जीवनातलं युद्ध Why? का बरं? See back. कारण तिनं मागं वळून Don't पाहिलं. see this world. आणि म्हणून या जगाकडे पाहू नका. Moses, why you are crying, my son? हो मोशे, तू का रडत आहेस माझ्या मुला? What is there in your hand? काय तुझ्या हातामध्ये आहे? I'm having rod, Lord. हो देवा, माझ्या हातामध्ये फक्त काटे आहे. Moses is not going to use that rod for turn the Nile river to the blood. आणि काय मोशे, तुला माहित नाही का की इकडे त्या नदीचं नाईल नदीचं पाणी हे मी रक्तामध्ये He केलं is not होतं. going to use that rod for the serpent. आणि त्या सापासाठी तुला जे आपल्या हाताच्या काठीचा उपयोग He is केला not going to done the miracles to that rod. आणि या काठीच्या द्वारे काही चमत्कार केला हे तुला काही माहित How नाही का? Moses showed that same rod to this Red Sea. आणि तोच जो चमत्कार करणारे तुझ्या हातामध्ये काठी आहे ती काठी या तांबड्या समुद्रावरती उघड. God will fight the battles. कारण लक्षात घ्या की देव आमचं युद्ध लढत How असतो. he will fight the battles? आणि कशा पद्धतीने तो युद्ध Mark the लढतो? Gospel, देवाच्या शुभवर्तमान 15th chapter, त्याच्या अध्याय 16 to 20 verses says like this. आणि त्यामध्ये असं सांगितलं In आहे, my name, इमॅन्युएल, in my name, माझ्या you नावामध्ये will cast out the devils. तुम्ही या सैतानाला हरवा, सैतानाला घालून In टाका. my name, माझ्या when नावामध्ये you lay hands on the sick, ज्यावेळेस तुम्ही आजारी लोकांवर sick हात will be ठेवता, healed. त्यावेळेस आजारी लोक बरे In होतील. my name, माझ्या if नावामध्ये anything harmful enters in your body, जर काही विघातक असणारा पदार्थ तुम्ही खाल्ला तर nothing will harm you. तर काही गोष्टीचा तुम्हाला Praise the Lord. हो, Hallelujah. देवा. In my name, you will raise the dead तुम्ही bodies. एका मेलेल्या लोकांना जिवंत करा. Go and preach the word of God. हो, जा आणि देवाचं I will वचन work सांगा. through the word. आणि मी देवाच्या I will be वचनाचं honest with you. मी नेहमी तुमच्याबरोबर आहे. Wherever we are going, my dear brothers आणि and मी sisters, सर्व मी तुमच्याबरोबर God आहे. is there with us. ज्यावेळेस देवाच्या Speak the word of God. ज्यावेळेस देवाचं वचन असेल See the victory in the name of Jesus. आणि ज्यावेळेस आम्ही हे देशाच्या Wherever the word goes, God will give a victory for their ज्यावेळेस sins. देवाचं वचन जातं त्यावेळेस देवाचा विजय सुद्धा त्या वचनाच्या द्वारे जातो. First Corinthians 15 chapter 57 verse says like आणि this. 1 मध्ये In सांगितलं, my name you will have the victory. देवाचं वचन सांगते की माझ्या नावामध्ये तुम्हाला विजय आहे. Don't sit here. God will fight the battle. Don't tell like that. आणि तुम्ही असं म्हणू नका मी इथं बसणार आणि देव माझ्यासाठी युद्ध How करेल. God will fight with देव कसं तुमच्यावर युद्ध He करेल will fight through you. लक्षात घ्या की देव तुमच्याद्वारे Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Through you, my dear brother and sister. Through Through you. you. Yeah. तुम्ही कोण आहात? He will fight the battles. तुम्ही कोणीही असा, परंतु देव तुमच्याद्वारे युद्ध करेल. Be in the presence of God. देवाचं जे सानिध्य Be आहे well prepared. त्याच्यावरती विश्वास. Holy Spirit will roar like a lion. मग तुमच्या आतमध्ये असणारा जो पवित्र आत्मा आहे He तो will गर्जना bring करणारा सिंहासनावर He will bring the word of God through you. आणि त्या आतून त्या सगळ्या गोष्टी बाहेर What you will पडतील. speak, it will happen in the name of आणि मग God. ज्यावेळेस तुम्ही फक्त आत्म्याच्या सामर्थ्याने बोला त्यावेळेस त्या गोष्टी The word of God तुम्हाला is having a creative power. आणि देवाच्या या वचनामध्ये तसं ते सामर्थ्य आहे. When I go to some places, आणि कधी कधी काही ठिकाणी I know जातो. the mission of purpose will be surrounding that place. आणि त्यावेळेस अवतीभोवती काही असे लोक मला आढळतात. I won't do nothing. I'll pray in the name of God. Ordinary prayer. आणि मग मी काय करू, मी काही करत नाही, मी फक्त येशूच्या नावामध्ये I प्रार्थना can करतो. sense the presence of God. आणि त्यावेळेस मला देवाच्या I can सानिध्याची see जाणीव the असते. presence will be hitting that place. आणि मग मला जाणवतं की त्या ठिकाणी देवाचं What सानिध्य happens to आहे. the evil spirits? आणि बऱ्याच वेळेस If जे they leave that places. आणि ज्यावेळेस तुम्ही असं पाऊल टाकता देवाच्या सानिध्यामध्ये Then what happens to दुष्ट the निघून जातात. Then what happens for आणि your मग काय family? करतात मग त्यावेळेस त्या The परिवाराला? peace of God will come. कारण देव त्या ठिकाणी उतरून They will येतो. have the victory for the glory of हो, God. देवाच्या गौरवासाठी आम्हाला विजय मिळतो. God will fight the battle. तुमच्यासाठी देव लढेल. Take Jesus Christ with you, म्हणून येशूला तुमच्या सोबत घ्या and you will see the victory in the name of Jesus. आणि येशूच्या नावामध्ये तुम्हाला विजय मिळतील. The brother and sister, David was a man. David was a man. आणि दावीद सुद्धा एक व्यक्ती होता. Every moment there was a battle in his life. आणि या दावीदाच्या जीवनामध्ये नेहमी युद्ध होतं. Saul wanted to kill him. Saul was to kill him. आणि शाऊल सुद्धा त्याला मारणार होता. God never allowed him. परंतु शाऊलाला मारण्याची परवानगी देवाने दिली नाही. Saul realized that God was with David. आणि त्यावेळी शाऊलाला याची जाणीव झाली की देव दावीदाबरोबर आहे. Now this whole world must realize God is with us. आणि संपूर्ण जगाला माहिती आहे की आपला देव People must आपल्याबरोबर आहे. realize that God is with you. आणि जगाच्या नजरेला ठाऊक आहे की आपला देव आपल्याबरोबर The आहे. brother and sister, definitely you will have the victory in the name of आणि म्हणून Jesus. माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो, निश्चित तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा विजय आहे. Seek God. म्हणून त्यासाठी देवाचा शोध घ्या. Seek God. देवाचा शोध घ्या.
घ्या, you will have the victory. देवाचा शोध घ्या, तर तुमच्या जीवनामध्ये विजय निश्चित आहे. How we can face the battles? कसं आम्ही हे युद्धाला सामोरे जायचं? By prayer. प्रार्थनेच्या द्वारे युद्धाला Lay सामोरे down the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये जायचं. Put on the armor of God. देवाची जी शस्त्र सामोऱ्याची Speak the word of God. देवाचं वचन आम्ही बोलायचं See आहे. the victory in the name of the Lord. आणि मग त्यामध्ये देवाच्या नावामध्ये आम्हाला Very विजय मिळतो. simple, my dear brother and sister. अतिशय सोपं साधा It आहे is not ours together to strength high, आणि आमच्या सामर्थ्याच्या द्वारे but be very clean in your heart, आम्हाला त्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध असण्याची गरज very आहे. holy in your life, आमच्या जीवनामध्ये आम्ही पवित्र holy असू. in your eyes, आमच्या दृष्टीमध्ये आम्ही holy in your mind, आमच्या मनामध्ये आम्ही holy in your heart. आणि अंतःकरणामध्ये पवित्र That is असू. the presence of God. आणि त्याच ठिकाणी देवाचं सानिध्य You will आहे have the victory. आणि त्यावेळेसच देवाचा विजय The आहे. main point is, why we must seek the Lord? आणि हा मुद्दा का मी देवाचा शोध केला पाहिजे? Because कारण He loves us. कारण तो आमच्यावर प्रेम करतो. God's love is so wonderful. हो, देवाचं प्रेम अद्भुत आहे. The brother and sister, माझ्या this प्रेम worldly love is Mara. आणि हे जे जगातलं प्रेम आहे ते फसवा आहे. People's love is Mara. आणि या जगातलं जे प्रेम आहे जगाच्या लोकांचं जे प्रेम आहे ते फसवा If आहे. you are good, they will love you very much. जर तुम्ही चांगले असाल तर जग तुमच्यावर प्रेम If करतं. anything, if you speak truth, truth will become a Mara for them. आणि बऱ्याच वेळेस आम्ही कधी कधी खरं बोलतो, सत्य बोलतो आणि ते सत्य आमच्या विरोधात जातं, लोकांना आवडत नाही. God's love is so wonderful. परंतु देवाचं प्रेम अद्भुत आहे. See, as a pastor, लक्षात घ्या, एक सेवक म्हणून many pastors, बरेच सेवक वर्ग they will have the heart of Jesus. त्या अनेक सेवकांना येशू ख्रिस्तासारखा अंतःकरण आहे. That's why they're loving all the congregation. आणि म्हणूनच हे सेवक वर्ग तुम्हाला They cannot show सगळ्यांना the partiality. आणि ते कधीच भेदभाव करत नाही. Poor people will be there, आणि गरीब लोक असतात, middle class people will be there, मध्यमवर्गीय लोक rich असतात, people will be there. श्रीमंत लोक असतात. They cannot show the partiality. अशा वेळेस हे पालक कधीच भेदभाव करत नाही. Why? का बरं? God has filled them with that love. कारण देवानं त्यांना येशूच्या प्रेमाने भरलेलं आहे. That is agape love. कारण त्यांना ते देवाचं प्रेम जे आहे त्याला, God's love is so wonderful. कारण ज्या देवाची ते सेवा करतात तो अतिशय अद्भुत आहे. 1 John 4 chapter 10 verse says, 1 John 4 chapter 10 verse says, आणि तिसरे योहान 4 वचन आम्हाला सांगते. He loved us and sent His Son as a sacrifice for our sins. आणि वचनामध्ये असं सांगितले, त्याला आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी यज्ञाचा कोकरा म्हणून पाठवला. Amen. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. That's why when we believe in Lord Jesus आणि Christ, म्हणून ज्यावेळेस आम्ही येशूवरती विश्वास ठेवतो only His love has changed our life. आणि त्याचं नावच त्याचं प्रेमच आमचं जीवन बदलू शकतं. I tasted the love of God. आणि मला त्याची जाणीव I आहे. tasted the compassion of God. आणि देवाच्या ज्या कळवळ्याच्या आहेत ती मला जाणीव आहे. Personally, I tasted the goodness of God. आणि देवाच्या या चांगुलपणाची मला The जाणीव brother आहे. and sister, we all together, we must taste the love of Jesus. आणि आम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीची जाणीव आहे की देवाचं प्रेम That's why the Bible says, oh, taste and see that the Lord is good. आणि म्हणूनच दावी त्याच्या वचनामध्ये म्हणतो की या आणि जाणून घ्या की परमेश्वर We are serving a good God. कारण आपण चांगल्या देवाची So सेवा if you are thinking that nobody is loving you, आणि या जगामध्ये कदाचित काही लोक look to तुमच्या heaven, my dear brothers and त्यावेळेस sisters. तुम्ही स्वर्गाकडे पहा. There is one God. त्याकडे एक देव His आहे. name is Jesus. त्याचं नाव येशू He आहे. is loving you very much. आणि तो तुमच्यावर He प्रेम करतो. sacrificed His life for your sake and my sake. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी त्याला आपल्या प्राणाचा त्याग केला. He sacrificed His life for the 3 nails on the Calvary cross. आणि त्या पदस्तंभावरती त्याला तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिला. यापर्यंत त्याला He प्रेम केलं. died as a sinner. आणि त्याला एवढंच He नव्हतं became a cursed person. आणि त्याच्यावरती शाप He लागला. took the whole world's sin upon His life. आणि संपूर्ण जगाचं पाप त्यानं स्वतःवरती घेतलं. When He became a sinner, आणि तो आमच्यासाठी पापी बनला. Father left Him. आणि त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं. That time He was praying like this. आणि मग त्या ठिकाणी He was talking like, Father, my God, why you are forsaken me? आणि त्यावेळेस हा येशू ख्रिस्त पदस्तंभावर म्हणतो, माझा देवा तू माझा त्याग का केलास? God's love is so wonderful. काय त्याचं हे प्रेम आपल्याला 6,000 people are surrounded in the Golgotha mountain. आणि गोलगोथा टेकडीजवळ जवळपास 6,000 लोक होते. They said, what is going to happen now? आता ते बघत होते की आता काय येशूच्या बाबतीमध्ये घडणार. Still they never left Jesus Christ tormenting Him. आणि तरी देखील या लोकांनी येशूला नाही सोडलं. The brother and sister, माझ्या प्रिय बंधू the बहिणी, laughing He was loving them. कारण येशू त्यांच्यावरती प्रेम करीत होता He was showing His love by His face. आणि त्याच्या चेहऱ्यावरती येशू दाखवून देत होता की Even though blood was oozing,
आणि ज्यावेळेस त्याचं रक्त He had a lot of pain in his body. आणि त्याच्या शरीरामध्ये वेदना होत्या Still he loved everybody. आणि तरी देखील येशू या What सगळ्या a great लोकांना sacrifice, my dear brother and sister. आणि इतकं अद्भुत असं त्याने तो I must die in that place. आणि ज्या वेदना मला होणार होत्या त्या For वेदना my sin, I must die in that place. आणि ज्या पापासाठी मी मरायला For पाहिजे your sin, you must die in that आणि place. ज्या पापासाठी आम्ही मरायला पाहिजे होतं त्यासाठी तो मरण For पावला our master, परंतु आमचा our loving God, आमचा he प्रेमळ sacrificed his life त्याने आपल्या जीवनाचं समर्पण केलं only by his love. फक्त हे सर्व प्रेमाचे That आहे. love changed our lives. आणि यामुळं सगळ्या See, लोकांचे that जीवन- love made us to meet one another. आणि म्हणूनच या प्रेमाची गरज आवश्यक That आहे. love made us something special, my dear आणि brother या and sister. प्रेमामुळे आम्हाला कोणीतरी विशेष लोक बनवलेला Don't tell God is hating you. आणि म्हणून कधीही म्हणू नका की देव आमचा द्वेष करतो. Jesus, he never knew hating. येशू ख्रिस्ताला कधीच द्वेष भावना नाही दिली आम्हाला. Only he knows to love you. फक्त त्याला एवढंच माहित होतं की प्रेम कसं The करायचं. devil knows how to hate. सैतानाला माहित आहे की How द्वेष to bring कसं- the poison in our life. आमच्या जीवनामध्ये विष कसं करायचं त्याला माहित आहे But सैतानाला. Jesus knows only one thing, to love one another. फक्त येशूला एकच माहित आहे की एकमेकांवर प्रेम कसं To करायचं live in love. आणि येशू ख्रिस्तामध्ये चाललं. Love covers every sin. लक्षात घ्या की येशूमध्ये आमच्या सर्व पाप त्याच्या रक्ताद्वारे He covered by झाकले his blood, my dear brother and sister. हो त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला त्याला When झाकले आहे. judgment seat turned as a mercy seat for the glory of God. आणि ज्या संता न्यायदंडाचा प्रसंग येणार होता त्या न्यायदंडाचा प्रसंग जो न्यायस्थानावरती परमेश्वर बसलेला त्याच्याकडे पाहिल्यानंतर आमचा न्याय निघून गेलेला What आहे. a love God has shown to us. हो किती अद्भुत असं प्रेम परमेश्वरानं आम्हाला दाखवलं. Ninth point is why we should seek God. नवं मुद्दा आम्ही का देवाचा शोध केला पाहिजे Because He is our provider. कारण तो आमचा पुरवठा करणारा देव आहे. Lift your right hand and say, आणि तुमचा God उत्साह is so wonderful. हो देवा तू इतका अद्भुत आहेस. Ninth point is say like this, my God is my provider. आणि तुम्ही असं म्हणा की माझा पुरवठा माझा देव करतो. What you need, my dear brother and म्हणा sister? तुम्ही की माझा देव माझा पुरवठा करणारा देव आहे. What you need? काय तो आम्हाला देतो What you need in your life? त्याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये काय आहे. Is it money, wealth, ration, clothes? काय तुम्हाला कपडे पैसा अर्थ धान्य वेळाचा अर्थ Good आहे health? चांगलं आरोग्य What you need? तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे How God will do the miracle now. ते तुमच्यासाठी चमत्कार करेल. The brother and sister, माझ्या प्रिय बंधू I बहिणी tell you one thing. फक्त नेहमी एक गोष्ट The लक्षात book of Psalm 23 chapter 1 verse 6. आणि स्तोत्र 23 आणि 1 वचन सांगतं The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. I shall not want. मला कुठल्याही गोष्टीची कमतरता I नाही. won't lack anything. माझ्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची Is कमतरता it नाही. really shepherd is there in your life? काय खरंच हा परमेश्वर तुमच्या जीवनाचा If मेंढपाळ there is आहे a shepherd, if you are falling as a sheep, आणि तो मेंढपाळ आपल्या मेंढराची ज्या पद्धतीने काय करतो तसं तो you तुमच्या won't lack for anything. आणि जर तो तुमचा मेंढपाळ असेल तर तुमच्या जीवनामध्ये कोणतं Jesus says like this, येशू असं म्हणाला my sheep, माझी मेंढर if you listen my voice, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात they will follow me. आणि ते माझ्या मागे येतात. Are you following Jesus? काय तुम्ही येशूच्या मागे जात आहात का Or you are having another shepherd? का तुमच्या जीवनामध्ये दुसरा कोणीतरी Another मेंढपाळ? shepherd name is called pastor. आणि दुसरा कोणता असा मेंढपाळ Pastor आहे? never makes you to go to hell. आणि कुठला तरी दुसरा असा तुमच्या जीवनामध्ये मेंढपाळ Pastor आहे? always gives the best for sacrificing his life, giving the best for his sheep. लक्षात घ्या की तुमचा सेवक हा तुमचा एक चांगला मेंढपाळ आहे जो आपल्या जीवनाचा अनेक काळ तुमच्यासाठी त्यांचा त्याग असतो आणि जे चांगलं त्या All the परमेश्वरासाठी देतो. difficulties of his families, आणि जे काही त्याच्या कुटुंबासाठी असतं त्या all the सगळ्या pain of his family life, आणि त्याच्या कौटुंबिक जीवनातल्या वेदना maybe personal life, आणि त्याच्या वैयक्तिक he will जीवनातल्या keep all in his heart. आणि जे काही त्याच्या अंतःकरणामध्ये He will असतं never dispose on the stage. आणि तो कधीच त्याच्या वेदना With a त्याच्या smile, समस्या कधीच त्या स्टेजवरून लोकांना With a सांगत नाही. smile, he will preach the word of तो God. येतो आणि हसऱ्या चेहऱ्याने देवाच्या Why? He लोकांना wants to सांगतो. satisfy the sheep. कारण का माहिती आहे कारण Who can understand the cry of the असतं. Who can understand the cry of the shepherd, my dear brother and sister? आणि अशा प्रकारचा एक चांगला मेंढपाळ आमच्या जीवनामध्ये कोण असू शकतो. Shepherd position is not an ordinary thing. लक्षात घ्या की मेंढपाळाची जागा ही He is सर्वसामान्य a नाही. caring person. हो तो अतिशय अद्भुत He is a आहे. responsible हो person. तो जबाबदार व्यक्ती आहे. Don't tell your pastor.
आणि म्हणून तुम्ही तुमच्या Jesus पालकाशी is the good shepherd. आणि येशू जसा चांगला He is a मेंढपाळ आहे caring God. आणि तो प्रेम He is a करणारा loving God. तो प्रेमळ पिता आहे Where He will lead you आणि तो जो in तुमच्या the green pastures. तो कुठे घेऊन जातो ते हिरव्यागार कुंडामध्ये घेऊन We जातो need a roti kapra maka. आणि तो आम्हाला रोटी कपडा आणि मकान देतो He is our provider. कारण तो आमचा पुरवठा करणारा Maybe we आहे. are in a rent house. Maybe we are in the rent house. कदाचित आम्ही भाड्याच्या Our घरात own house. कदाचित आम्ही Or स्वतःच्या small huts. किंवा आमच्या छोट्या झोपड्या असतील God has provided you. पण लक्षात घे की पुरवठा करणारा मात्र देवा आहे. First thing in my life, I want the hut. आणि पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये माझी झोपडी होती Lot of people used to come for prayer. आणि अनेक लोक माझ्या घरामध्ये One प्रार्थनेसाठी day, from Bangalore, one rich people came to my house for receiving the prayers. आणि मग एक बेंगलोरहून एक देवाचा सेवक माझ्या घरी प्रार्थनेसाठी आला They saw me and my wife and my house. आणि त्यांनी माझ्या पत्नीला माझ्या घराला झोपडीला The पाहिलं phone exactly happy they came. आणि येतात ते अतिशय आनंदित होते When they saw our position, परंतु ज्यावेळेस त्यांनी आमची ही परिस्थिती पाहिली their face was changed. त्यावेळेस त्यांचा चेहरा बदलला In the phone, what was respect was there not there now. आणि फोन करत असताना ज्या पद्धतीने ते आमच्याशी बोलत होते आमची झोपडी पाहिल्यानंतर त्यांची भाषा बदलली Just they received prayer went away. आणि ते फक्त आले थांबले थोडा वेळ आणि निघून गेले We undergone in these things. आणि मग या गोष्टी We घडल्यानंतर are undergone in these things. आणि या सर्व गोष्टींच्या मधून आम्ही गेलो Pastor will be undergoing. आणि कदाचित We are in the सुद्धा आहे, house. ते तसे जात असतील We are in the huts. We were in the rented house. कदाचित आम्ही झोपडीमध्ये असू किंवा भाड्याच्या घरामध्ये असू One day I was praying in the presence of God. परंतु एके दिवशी देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थना केली On the Christmas day, तो क्रिसमसचा दिवस होता. suddenly as I was preaching like this, the word came out. आणि मग मी ज्यावेळेस देवाचा संदेश बोलत होतो त्याची एक गोष्ट मुखातून बाहेर आली Next Christmas we will be in this beautiful building. आणि मी त्यावेळेस संदेश सांगत असताना म्हणाल की पुढच्या क्रिसमसच्या वेळेस आपलं हे ठिकाण जवळ एक सुंदर अशी बिल्डिंग या ठिकाणी उभा राहील My people never believed. आणि माझ्या लोकांनी त्यावर विश्वास नाही ठेवला They thought my senior pastor will give the money to build this church. आणि त्यांना असं वाटलं की माझे वरिष्ठ जे पालक आहेत ते आमच्यासाठी काहीतरी पैसा पुरवठा करतील आणि मग आम्ही बांधू When God gives the word, परंतु लक्षात घ्या की ज्यावेळेस देव वचन देतो He will perform the miracle. ज्यावेळेस देव वचन देतो त्यावेळेस त्याच्यावर चमत्कार सुद्धा पाठवतो We should pray the presence of God. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याची गरज आहे After 3 months, my brothers and sisters, आणि मी 3 महिन्यानंतर the झालं. word was flowing out from my heart. आणि देवाचं वचन माझ्या अंतःकरणातून बाहेर One पडलं day, one sister called me. आणि एके दिवशी एका बहिणी मला I बोलवलं. please come to the meeting of Hyderabad. आणि मी ती म्हणाली की मी तुमच्या भेटीला And I आलो. was talking to her sister. We want to build the church. Please pray for us. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणत होता की जर तुम्हाला मंदिर बांधायचं असेल तर आमच्यासाठी आठवण करताय Please. बहीण म्हणाली Please come to the Hyderabad for the meetings. आणि त्यावेळेस ती म्हणाली की त्यावेळेस तुम्ही पुन्हा सभेसाठी यायचं We went there to preach the word of God. आणि आम्ही त्या ठिकाणी देवाच्या वचनासाठी गेलो You know, they are very rich people, my dear brother and तुम्हाला sister. माहित आहे की ज्या बहिणीने आम्हाला बोलावलं ते अतिशय श्रीमंत होते Very great rich people. हो अतिशय श्रीमंत अशी होती Lot of business people. आणि तिच्याकडे खूप God व्यवसाय used in such a way, आणि देवा अशा but God पद्धतीने never made me to tell about the church which you want to build. Praise the Lord. आणि देवाची स्तुती असो की अशा लोकांची मला भेट घालून दिली की ज्या लोकांच्या द्वारे ती मंडळी उभारली And that lady who had called me, she called me. आणि त्या बहिणीनं मला बोलावलं त्या बहिणीने मला पुन्हा बोलावलं होतं They took me to their house. आणि तिने आपल्या घरी मला घेऊन गेली And they are secret believers. Through us, they came to the Lord. आणि ते अतिशय गुप्त असणारे विश्वास होते आमच्याद्वारे ते विश्वास I don't know, tomorrow my house is going to dedicate. Dedication is there. आणि मग ती म्हणाली की अण्णा बघा उद्या आमच्या घराचं समर्पण होणार आहे. Other people, आणि other religion people. दुसऱ्या धर्माचे सुद्धा लोक So आहेत they will do their things. आणि ते त्यांच्या पद्धतीने ते I करतील. need your prayers now. परंतु मी तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे आले आहे I prayed and came out. आणि मी त्या घरासाठी प्रार्थना I केली and my family just came out. आम्ही गेलो प्रार्थना They केली given one plastic paper, the cover for me. आणि एक प्लास्टिकची बॅग होती आणि ते आमच्या हातात दिली And we went आम्ही back to the house. आणि आम्ही प्रार्थना केली त्या बहिणीच्या घरी तिने आम्हाला ते जे काही प्लास्टिकची बॅग होती ती दिली आणि ती घेतली One आणि sister running with the family came to
to my station in my in the booking, she just blessed with the 30,000. आणि मग आम्ही त्या रेल्वेतून जात असताना एक नाही ती बहीण धावत आली आणि ती म्हणाली की ब्रदर थांबा, आम्हाला तुम्हाला काहीतरी आशीर्वाद करायचंय. तिने खिडकीमधून हात घातला आणि 30,000 रुपये I मला spoke to दिले. the engineer. He said, if 3.5 lakh rupees is there, just we can start the hall. आणि मग आम्ही असं म्हणणार की समजा 3.5 लाखात आपल्याकडे जर असेल तर आपण त्या हॉल उभा करायला सुरुवात करू. How God will provide. मग आमचा विचार होता की फक्त 3.5 लाखामध्ये देव कसं Sunday उभा करेल. morning we are in the church. आणि आम्ही शनिवारच्या दिवशी चर्चमध्ये I होतो. just opened in front of all the people. आणि मी लोकांच्या समोर हे देवाचं वचन मार्गाला In सुरुवात that केली. cover 2 lakhs rupees were there. लक्षात घ्या की जे ती प्लास्टिकची बॅग त्या बहिणीने माझ्या हातामध्ये दिली होती. मी मंडळीमध्ये गेल्यानंतर ती प्लास्टिकची बॅग उघडली तर त्या प्लास्टिकच्या बॅग मध्ये 2 लाख रुपये होते. 17 years back story I'm telling. 17 years back story. Praise the Lord. आणि ही मी सत्य गोष्ट काही दिवसांपूर्वी That घडली. 30,000. आणि ते 30,000 I had a 50,000 in my account. I just took and kept that one. माझ्या अकाउंट मध्ये 50,000 होते. ते 50,000 त्या बहिणीने मला खिडकीमध्ये दिलेले 30,000 80,000 Now my दिलेले 2 लाख. Now my account became zero. आता माझा अकाउंट शून्य झालं. Again another sister God spoke to her. आणि मग आणखी एका बहिणीशी She बोलला got 50,000 rupees. आणि तिने 50,000 रुपये माझ्यासाठी घेऊन More आली. than 3 lakhs rupees is front of me. आणि जवळपास 3 लाखापेक्षा अधिक रक्कम आमच्याकडे होती. Hallelujah. हालेलुया. It's not our God is real. का हे सगळं ऐकून आम्हाला वाटत नाही का की आमचा देव सत्य आहे. My congregation is a poor people. माझं जे मंडळीचे लोक आहेत ते गरीब लोक आहेत. God can speak to anybody. परंतु देव कुणाशीही बोलू शकतो. He is our shepherd. कारण तो आमचा He निर्माण, is our तो provider. आमचा पुरवठा करणारा देव आहे. On the Good Friday day, आणि गुड फ्रायडेच्या we दिवशी never told to the congregation. आम्ही कधीच मंडळीला नाही We सांगितलं. collapsed our church. आम्ही सगळं चर्च बंद केलं Everybody came at 11 o'clock. आणि लोक 11 वाजता आले. So, from 6 to 8 o'clock, church was demolished. आणि मग 6 ते 8 च्या दरम्यान जवळपास एक चर्च फुल झालं. 11 o'clock, people came and said, "There is our church." आणि मग 11 वाजता लोक आल्यानंतर म्हणाले आपले चर्च कुठे आहे. Church is closed. मंडळी बंद झाली होती. लोक इतके होते. Within 1.5 months, 2 months, this beautiful building came out. आणि मग 1.5-2 महिन्यानंतर एक नवीन इमारत परमेश्वराने 17 years back, God provided more than 5 lakhs rupees to us to build the church. आणि 17 वर्षापूर्वी देवाने मला देवाची मंडळी उभा करण्यासाठी 5 लाखांना आशीर्वादित केलं. I tasted Him. Yes, I tasted Him. मी त्याचा अनुभव घेतला. You can taste Him. तुम्ही सुद्धा तो अनुभव घ्या. He is the same God. तो तोच देव आहे. 17 years back, He was saved. आणि त्याने ते केलेला आहे तोच तो देव आहे. Today also He is the same God. तो देव तोच आज सुद्धा आहे. Tomorrow also He is the same God. आणि उद्या सुद्धा तोच देव What आहे. is your problem now? तुमची समस्या काय आहे. You want to build a house? काय तुम्हाला तुमचं घर बांधायचं आहे का. I and my family prayed for 1 year. आणि मी आणि माझ्या परिवार 1 वर्ष प्रार्थना Daddy, केली. please provide 5 lakhs rupees, Lord. हो देवा आमच्यासाठी 5 लाखाची व्यवस्था They करा. don't want to be in the rented house. आम्हाला इकडे कुठल्याही भाड्याच्या घरामध्ये Build राहायचं. the own house, हो Lord. आम्हाला आमचं स्वतःचं घर God आहे. is a good God. हो देव चांगला आहे. Spoken to other people. देव इतर लोकांशी They बोलला. came and sowed the seed. आणि त्यांनी येऊन देवाच्या राज्यामध्ये Within फिरले. like 1 year, my brother, our house is closed. आणि एका वर्षानंतर आम्हाला स्वतःचं घर आम्हाला मिळालं. आम्ही भाड्याच्या घरातून बाहेर पडलो. Is there anything hard for God? काय देवासाठी कुठली गोष्ट कठीण He आहे. says, I am the God of all the flesh. आणि देव असं म्हणतो की मी सर्व समर्थ देव We आहे. tasted, I and my wife are tasted in money, in the wealth, in the everything in our lives, my dear brother and आणि sister. मग माझ्या प्रिय बहिणीनो भावानो तुम्हाला पैशांची गरज, तुम्हाला संपत्तीची गरज, कुठलीही परिस्थिती असू दे, तुम्ही फक्त देव किती चांगला आहे या गोष्टीचा अनुभव घ्या. Our brother Sanjeev is there. आमचे ब्रदर संजीव याकडे They are from 20 years in our church. आणि जवळपास 22 वर्ष आमच्या मंडळीला आहे. How we are, what we are, they know very आणि much. आम्ही कोण होतो कोण आहे In the front of them only, how God has blessed us, they are the living testimony. आणि आमच्या देवाला कसा आशीर्वादित केल्याची जिवंत साक्ष म्हणजे ब्रदर संजीव आहे. Why? का बरं? We depended upon the shepherd. कारण आम्ही एक चांगले मेंढपाळ होऊन राहिलो. Today people are crying. आणि लोक आज रडत आहेत. Pastors are crying. आणि पास्टर्स रडत For आहेत. the finances. आणि का बरं? For कारण spiritual पैशासाठी. things in their life. कारण त्याच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत. Last 2 months ago, 19th I was in Salem in Karnataka. आणि कर्नाटकाच्या एका ठिकाणामध्ये काही 5-6 महिन्यापूर्वी आलो. That pastor was converted person. आणि त्या पास्टरने ते He सांगितलं called me to preach the word of God. आणि त्यांनी सांगितले की ब्रदर तुम्ही या आमच्याकडे संदेश द्या. RSS people are banned him.
आणि मग जे समाज विघातक जे लोक आहेत जे चाललेले आहेत ते या ठिकाणी He येतात. called me to preach the word of God. आणि तशा As I was परिस्थितीत challenging, I was preaching the word. आणि ज्याबद्दल ते God revealed me another branch are going to open up. आणि त्यावेळेस आणखी एका व्यक्तीचे डोळे उघडले गेले. When was what? का म्हणजे हे Only 2 months passed away. फक्त 2 महिन्यांच्या अगोदर Last month only opened another branch. आणखी एका महिन्यापूर्वी एक नवीन शाखा उघडली In the village, आणि ती सुद्धा एक there he was beaten. ज्या ठिकाणी आम्हाला मारण्यात आलं 15 people came to the Lord. देवाच्या They were worshiping the Lord for His glory. हो देवाचं सगळ्या They were Christians, my dear brother and हो sister. लक्षात घ्या की हे केवळ Our God is alive. कारण आमचं देव जिवंत आहे. Why I can tell that like that? मी का हे सांगत आहे In Hubli, I also face the same problem. कारण हुबळीमध्ये सुद्धा मला अशाच प्रकारचे One समस्या day, I will never go here and there to preach the word of God by myself. आणि मी इतर देवाचं वचन सांगण्यासाठी गेलो नाही They themselves have called me. आणि त्यांनी स्वतःच मला They बोलावलं had a lot of problem. आणि त्यांना काहीतरी समस्या I'm होती. telling about 25-26 years of story. आणि मी 25-26 वर्षापूर्वी गोष्ट I सांगितली took 2 brothers and went to that house. आणि मी 2 माझ्या भावांना घेऊन त्यांच्या घरी And गेलो. main person is sat there. आणि मग एक नगर I व्यक्ती तिथे feel होता about RSS, I'm fed up about that. I don't know why. They must call us for prayer. You know, I'm the testimony. I'm the testimony. They called me for prayer. आणि Is it they will call? They called me. आणि त्या अशा ज्यांना देव आवडत नाही Why they अशा call? लोकांनी मला बोलावलं होतं का What बोलावलं a problem in their lives. कारण त्यांच्या जीवनामध्ये समस्या होती. Now listen this carefully. आता काळजीपूर्वक ऐका. I went and sat and saw the situation. मी त्या ठिकाणी गेलो आणि ती संपूर्ण परिस्थिती पाहिली Then I said, आणि मी म्हणालो the people you called me, हो तुम्ही मला बोलावलं या ठिकाणी. wholeheartedly I'll pray. आणि मी पूर्ण अंतःकरणाने प्रार्थना How I करेन. will pray? मी कशी प्रार्थना करेन In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करेन. You must believe that one. फक्त तुम्ही मी जी प्रार्थना करेन At त्याच्यावर present विश्वास you can see the victory. करा. आणि त्याच क्षणात तुम्हाला एक चमत्कार किंवा एक विजय Their पाहिजे. their problem is too much now. आता ही समस्या फार मोठी होती They said, yes. आणि ते म्हणाले I ठीक आहे don't know, they believed or no. आणि ते म्हणाले ठीक आहे तुम्ही जी प्रार्थना करा I त्याच्यावर prayed मी for पूर्ण them. विश्वास. The main leader was sitting there. आणि त्या ठिकाणचा जो मुख्य जो जी I व्यक्ती never होती त्याच्यासाठी मी प्रार्थना केली Took Bible or anything. I carried Jesus with me. आणि मी काही बायबल लिहिलं नव्हतं परंतु देवाला मी येशूला माझ्या सोबत नेलं I होतं. just held my hands, मी माझा हात त्याच्यावरती ठेवला. prayed one ordinary prayer. एक सामान्य प्रार्थना केली. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो. Enough. पूर्ण होतं. That person who called me asked, what happened to you? आणि मग ज्या व्यक्तीने मला बोलावलं होतं त्या व्यक्तीने त्याला विचारलं तुला काय घडलं प्रार्थना करताना? Same in Marathi, काय झालं तुम्ही? मी जसं म्हणतो काय झालं तुमच्या बाबतीमध्ये माझं चांगलं झालं. I knew some words of Marathi. He said, what he said? I'm all right now. You speak मराठी very well. No, no. मला ज्यावेळेस चांगलं ज्यावेळेस मी प्रार्थना केली त्यावेळेस त्या संघटनेच्या प्रमुख व्यक्तीने त्या दुसऱ्या माणसासाठी ज्याला मी प्रार्थना केली त्याला विचारलं आणि तुझ्या बाबतीमध्ये काय घडलं त्यांनी प्रार्थना Remember this केल्यानंतर one. म्हणाला, माझं ते चांगलं I झालं. never sensed the presence of God going with me. मी माझं देव माझ्या सोबत येतो याची जाणीव मला होते No, I never sensed that one. आणि मला त्याची जाणीव होत Only नाही. by faith I prayed. फक्त एका विश्वासाने मी प्रार्थना केली. Will bring the victory. लक्षात घ्या की विश्वास आमच्या जीवनामध्ये विजय आहे. Praise God. Hallelujah. हो देवाची When he स्तुती. said, I am all right, आता ज्यावेळेस तो म्हणाला आता मी व्यवस्थित आहे 8 people knelt down here now. आणि मग त्या ठिकाणी 8 लोक नतमस्तक झाले ते म्हणाले अरे खरंच हा चांगला Whole झाला. family came to the Lord. हो सर्व गौरव All आम्ही देवाला glory देऊ. to Lord Jesus हो Christ. सर्व गौरव आम्ही देवाला Why देऊ. we must fear, my dear brethren? का माझ्या प्रियाला आपण निराश Don't होतो? go and play with them. हो कधीच तुम्ही त्याच्यावर They must call me for us. आणि ते आम्हाला बोलवतात I will come. वेळ येईल. It's not the time I came in my life. आणि काय माझ्या जीवनामध्ये ही They वेळ आहे. called me to pray, my dear आणि brethren. त्यांनी मला बोलवलं की I prayed in the name of the Lord. They knew that they are serving the living God. आणि त्यांना माहिती आहे की मी They knew that they will pray in the name of आणि Jesus. त्यांना माहिती होतं की मी येशूच्या नावामध्ये That's why प्रार्थना when I see the TV, the YouTube, all of troubles, I'll be frustrated. Why these things are happening? The day will come. They will call us to pray. आणि आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हॉट्सअप वरती युट्यूब वरती माझ्या आपल्या लोकांना त्रास देत आहे आणि आम्ही त्याच्यामुळे फेडअप होऊन जातो. Don't worry about that. तुम्ही त्याची काळजी करू नका. Pastors, don't worry about that. No problem. हो काही हरकत नाही. एक दिवस हेच लोक आपल्याला
that day will come. तो दिवस येईल, They will call us. ते आपल्याला बोलावतील We प्रार्थनेसाठी. will go like a lawyer. आणि आपण त्या ठिकाणी I went like a lawyer to their house. आणि आम्ही त्या ठिकाणी When I prayed by faith, I saw the miracle of आणि God. ज्यावेळेस मी विश्वासाने प्रार्थना केली त्यावेळेस त्या ठिकाणी चमत्कार पाहिले. Today, if I go to that place, what happens to me? आणि मग ज्यावेळेस मी आज त्या ठिकाणी जाईल तर काय घडेल माझ्या There is बाबतीत? a great respect for me. तर आज माझ्यासाठी मोठा सन्मान त्या ठिकाणी आहे. Hallelujah. हालेलुया. Is it not our God is a true God? काय आमचा देव सत्य आहे याची ही गोष्ट नाही का? Depend upon the shepherd, he is our provider. लक्षात घ्या, तो आमचा पुरवठा करणारा देव. What money he will provide, तो आम्हाला पैसे what पुरवेल, ministry he will provide, तो आम्हाला सेवा देईल. he will everything, whatever you need, please pray to the Lord. आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टीसाठी देवाकडे Depend जा. upon the Lord. देवावरती अवलंबून राहा. There is a right time for you. आणि त्यावेळेस देवाची He योग्य will वेळ bless असते. you, my dear brother and हो, तो sister. तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. Hallelujah. Hallelujah. The last point I will tell and close. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि This is the बंद last day, 5 minutes. Praise God. Hallelujah. करतो. आणि आज शेवटचा दिवस Last point आहे. is, seek Him, you will be find of Him. Seek the Lord, and you will know Him. या. तुम्ही आणि मी देवाचा शोध का केला पाहिजे? यासाठी आम्ही देवाचा शोध केला पाहिजे कारण आम्हाला त्याला जाणता येईल. Amen. आमेन. Second Chronicles, 20th chapter 9 verse says, आणि दुसरा इतिहास 29 अध्याय 8 वचन. serving with the wholeheartedly, आणि जी गोष्ट पूर्ण अंतःकरणानं with a living mind, आणि अगदी जिवंत when अंतःकरणाने you seek Him totally with your heart, आणि ज्यावेळेस पूर्ण अंतःकरणाने तुम्ही त्याचा शोध कराल, धावा कराल, you will be found about Him. त्यावेळेस तुम्हाला त्याच्याविषयीची जाणीव होईल. Hallelujah. हालेलुया. He will never forsake you. तो कधीच तुम्हाला He will टाकणार never नाही. leave you. तो कधीच तुम्हाला सोडणार नाही. Brother and sister, don't doubt God. आणि म्हणून कधी देवावरती अविश्वास दाखवू नका, He शंका घेऊ will, नका. he will help you. तो तुम्हाला मदत करेल. Always, tomorrow morning we will leave this place. उद्या सकाळी आम्ही या ठिकाणाहून निघून जाऊ. Please encourage our pastors. त्यावेळेस आमचे जे पास्टर्स या ठिकाणी त्यांना तुम्ही As a church, we all together let us look to the Lord. आणि आपण सर्व मंडळी म्हणून देवाकडे पाहूया. Every day or another day, definitely He will visit you. आणि एक ना एक दिवस नक्की आपण भेटू. One day, एके दिवशी Hagar position was very bad. एक खूप विचित्र अशी परिस्थिती आहे. Hagar position was very bad. हागारची जी परिस्थिती ती खूप वाईट होती. What position? काय तिची परिस्थिती झाली होती? Sarah was tempted her very much. कारण जी सारा होती ती सारा नेहमी तिला त्रास देत होती. She ran away from that place. आणि मग त्यावेळेस हागार आपल्या बाळानिमित्त पळाली She stood one place आणि ती एका ठिकाणी थांबली and she wanted to die. आणि ती म्हणाली आता मला मरायचं आहे. She wanted suicide. आणि तिला आत्महत्या करायची होती. She was thinking like this. आणि मग ती त्या ठिकाणी विचार If करते I collapse my life, आणि जर मी माझं जीवन संपवलं the trouble will be going away. तर मग काय माझ्या जीवनातून सगळ्या गोष्टी निघून Maybe जातील. your problem is very high. आणि माझ्या ज्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत. Dear brother and sister, माझ्या प्रिय बंधू when बहिणी, she about to fall in the water, आणि ज्यावेळेस ती त्या ठिकाणी मागे जात होती there is one voice coming from heaven. आणि त्यावेळेस स्वर्गातून एक वाणी त्याच्या कानावर आली. Hagar, Hagar, हागारे हागारे, why you want to suicide? का तू आत्महत्या करू इच्छितेस? Stop what you are doing now. आता तू तुझ्या पद्धतीने करू नको. I am going to take care of you. मी तुझ्या एक काळजी घेईन. She shocked my dear brother and sister. आणि तिला धक्का बसला हागारेला. Her cry was stopped at one. आणि ती गोष्ट तिला त्या ठिकाणी थांबून ठेवली. And she says like this. She says like this. आणि ती अशा पद्धतीने म्हणाली. I have seen the God who sees. आणि ती अशी म्हणाली, मला पाहणाऱ्या देवाला मी पाहिलं. You must see the God who sees you. जो देव तुम्हाला पाहतो त्या देवाला तुम्ही पहा. Come to the Lord, my dear brother and ओ sister. प्रिया, तुम्ही देवाकडे या. He will help you. तो तुम्हाला मदत करेल. When Jesus Christ was risen from the dead, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. Mary Magdalene, who has gone cast out the 7 devils, Mary Magdalene, whom God has delivered 7 spirits. आणि ज्या व्यक्तीमधून 7 भूत काढलेली होती त्या त्या ठिकाणी होती. That lady ran on the Easter day to see the tomb of Jesus Christ. आणि तो सुद्धा इकडे येशू ख्रिस्त ज्या कबरेतून जिवंत झाला त्या कबरेकडे गेला. Jesus was in the tomb. आणि त्याला असं वाटलं की कदाचित येशू त्या कबरेमध्ये असेल. She is not there. तो त्या ठिकाणी नव्हता. What happened? She She was searching in the garden.
आणि मग इकडे तिकडे काही त्या बागेमध्ये तो शोध Then घ्यायचा. Jesus said, Mary. आणि माफ करा माझ्याकडून भाषांतर चुकलं. ज्यावेळेस एक मरिया येशू ख्रिस्ताच्या कबरेमध्ये शोध घेत होती त्यावेळेस येशू तिला सापडला नाही. त्यावेळेस अचानक तिच्या कानावरती शब्द Suddenly she आला. turned to that place and saw Master. आणि अचानक त्यावेळेस आवाज आला त्यावेळेस ती आली She बाजूला ran to him to touch him. आणि ती धावत जाऊन येशूला पकडण्याचा प्रयत्न करू लागली. Jesus was telling, I never lifted to heaven, don't touch me. आणि येशू म्हणाला की मरिया तुम्हाला आता स्पर्श करू नकोस. And go to that place where my disciples are gathered that have risen from the dead. आणि तू जा आणि माझ्या शिष्याला सांग की तुमचा प्रभू आता जिवंत झालेला आहे. What she has done? तिने काय केलं? She took the carry the good news. आणि तिने ही चांगली सुवार्ता With आपल्यासोबत joy, my dear brother and आणि sister. अतिशय आनंदाने She माझ्या घरी ran to the disciples. आणि ती त्या शिष्याकडे धावत गेली. Happily she was telling, Jesus is आणि alive. ती म्हणाली की आपला येशू जिवंत झाला आहे. Jesus rose from the dead. हो परमेश्वर येशू जिवंत झाला आहे. What happened for the disciples? मग या शिष्याच्या बाबतीत They काय? could not believe that word. आणि त्यांनी त्याच्यावरती विश्वास नाही Then ठेवला. she said like this, आणि मग त्यावेळेस ती अशी म्हणाली, I have seen Jesus. ती म्हणाली की मी येशूला पाहिलंय. That must be your experience. आणि तुम्हाला आणि मला ती साक्ष Pray to the Lord. हो देवाकडे प्रार्थना. Open my eyes, O God, हो देवा माझे डोळे उघड that I may see की you. मला तुला पाहायचं आहे. When you see Him, त्यांनी you त्याला पाहिलं. will stand for Jesus. हा ज्यानं पाहिलेला आहे त्याला पाहिलं I mean, I will try like that. आणि या I पद्धतीने am praising you, my dear brothers. मी तुम्हाला विनंती करीत आहे. When this lady said, I have seen Jesus, Peter ran away from that place to the tomb of Jesus Christ. आणि ज्यावेळेस ही मरिया म्हणाली की मी मरणातून जिवंत झालेल्या येशूला पाहिलं तर शिष्यांपैकी पेत्र लगेच येशूच्या कबरेकडे धावला असं वचन Jesus सांगतं. went to the grave, आणि तो त्या ठिकाणी went कबरेमध्ये to the tomb. आणि तो कबरेमध्ये गेला Jesus was not there. आणि येशू तिथे नव्हता. Only the clothes were there. फक्त त्या ठिकाणी कपडे होते He was crying. आणि तो रडू लागला, Oh Master, हो प्रभू, you are alive. हो तो जिवंत आहेस. The brother and sister, माझ्या प्रिय that day बंधू, and came आणि तो on the दिवस Pentecost day. तो God पन्नास opened the सभा doors of heaven. आणि त्या दिवशी इकडे He सगळं उघडलं. poured the Holy Spirit. आणि त्या ठिकाणी इकडे प्रभू उतरून That आला. same Holy Spirit आणि तो पवित्र आत्मा is working till today. आणि त्यावेळेचा तो पवित्र It आत्मा is कार्य going to करतो. work tomorrow also. आणि तो उद्या देखील पवित्र The आत्मा power कार्य of करतो. God is working. कारण देवाचे Jesus सामर्थ्य Christ is not an ordinary God. हो आमचा देव जो आहे तो He कार्य is a करतो. powerful God. हो तो He is सामर्थ्य our creator. हो तो आमचा He निवास is आहे. inside you. हो तो He will आम्हाला never leave you nor तो forsake तुम्हाला you. कधी सोडणार Believe नाही. in Lord Jesus हो Christ. येशूवरती See the great things in the name of हो Jesus. येशूच्या नावामध्ये आले. Let me all together, my dear brother and sister, pray and shake this Kolaba in the name of Jesus Christ of हो Nazareth. या माझ्या प्रियाला आपण सगळेजण एकत्रित विश्वासामध्ये येऊ आणि या कोल्हापूर आपण हादरून सोडू. It happens. हो हे घडणार आहे. Hallelujah. Hallelujah. When it happens, कधी घडणार it happens in His own time. आणि हे घडणार त्याच्या वेळेमध्ये. There may be the distraction, bring the distraction upon the pastors, upon the church, no problem. आणि कदाचित हा सैतान आपल्याला पाळत किंवा मंडळाच्या वरून आपलं लक्ष They will काढतो. make fun, the hatred, no problem. आणि कदाचित जग आमचा द्वेष करणं काही हरकत नाही. This is what I learned, my dear brother and Oh, sister. There is a yes, time for all the believers, they will come in one accord. आणि एक तो दिवस येईल की सर्व विश्वासकारांचे सर्व Another rain is going, another rain is going to come. आणि अशा पद्धतीचा तो दिवस येणार The आहे. fire is going to move in the name of the Lord. हो देवाचा जो आम्ही आहे तो या ठिकाणी येऊन We are टिकणार. going to shake this city in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये आम्ही या शहराला हाकलू. Everybody will be anointed by God. आणि प्रत्येक जणावर Everybody will move in the Holy Ghost. हो प्रत्येक जण देवाच्या All the chains will break in the name of Jesus. आणि त्यावेळेस सगळेजण देवाची स्तुती करते. When you move in this place, my dear brother and sister, हो या ठिकाणी देवाच्या हातात chains will fall down. आणि ते देवाला अनुभव दिला. Sin will be healed. आणि आधारे ते Demons will flee from this place. हो दृष्टांत पडून Witchcraft powers will melt in the name of the Lord. हो येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये हे घडेल. People will come and fall in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये लोक येतील आणि पालथे पडतील. Don't do one thing. फक्त एक गोष्ट करू नका. God is leading me to go and preach the word of God. God is leading me to go and preach the word of God. आणि त्यावेळेस मी असं म्हणलं की देवा आपण तयार आहे आपण जाऊ देवाच्या वचनाची सेवा करतो. Get meetings now. तर लक्षात घ्या की आपण देव पाचारण Shout जाऊ them from preparing the Holy Ghost. आणि तुम्ही त्या ठिकाणी थांबा. Let the light have come in your life. आणि जोपर्यंत देवाचं When the पाचारण Holy Spirit leads you, my dear आणि brothers and जोपर्यंत sisters, पवित्र आत्मा तुम्हाला when you are चालवतो. walking into the presence
presence of God will flow. आणि त्यावेळेस देव जोपर्यंत दाखवतो You won't touch, the presence of God will touch the people's life. कारण तुमचा स्पर्श त्या देवाच्या लोकांना People inside will fall in the presence of God. हो त्या लोकांनी तुमचा अपमान केलेला ते लोक तुमच्या समोर पडतील Signs and wonders will follow. हो अनेक चिन्ह आणि चमत्कार We are going घडतील. to say, these are the last days. आणि हे सर्व शेवटच्या दिवसामध्ये Showing prophecy will fulfill in the name of Jesus. आणि येशूच्या नावामध्ये केलेली And भविष्यवाणी like the rain is going to come from heaven. आणि देवाचं वाणी वरून Like स्वर्गात the rain is going to come from heaven. आणि वरून स्वर्गातून या Once गोष्टी again, the rebirth is going to happen. आणि हे आम्ही म्हणून की हे कधी घडेल The power of God is going to flow. देवाचं सामर्थ्य त्यावेळेस It लागेल will flow and destroy the evil spirits. आणि ज्यावेळेस देवाचं कार्य होईल Darkness will break in the name of Jesus. आणि येशूच्या नावामध्ये आलं The काय clouds will go in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये दुष्टांत God will push the ways in Jesus' name. येशूच्या नावामध्ये देव मला Doors of heaven will open. आणि त्यावेळेस स्वर्गाचे दरवाजे उघडले. Wherever they are going to step, आणि त्यावेळेस तो पाऊल टाकेल unexpectedly, unexpectedly, आणि जोपर्यंत हे घडत the आहे presence will fall there. तर देवाचं हे सावध उतरून येईल. People will come beating their hearts. I'm a sinner. I'm a sinner. आणि ते अशी वेळ येईल की लोक आपली छाती भरून घेतील आणि म्हणतील आम्ही पापी आहोत आम्ही पापी आहोत That is the work of the Holy Spirit. आणि हे देवाच्या पवित्र This is आत्म्याचं not my strength and power. आणि हे आपल्या सामर्थ्याची गोष्ट Only नव्हे. by the power of the Holy Ghost. परंतु हे फक्त The पवित्र Bible आत्म्याच्या says in सामर्थ्याची 4 chapter 6 verse says, हो जकर्या पुस्तक 14 this is वचनात, not my might or strength. हो हे माझ्या सामर्थ्यात Only by the power of the Holy परंतु Ghost. देवाच्या आत्म्याच्या द्वारे हे कार्य Holy सिद्ध. Spirit is here. हो देवाचा हा पवित्र आत्मा Jesus is here. हो येशू या ठिकाणी आहे. Right, I preach the word of God is here. आणि देवाचं जे काही मी My देवाच्या God is सांगितलं here. हे सत्य आहे My God is here. माझा देव सत्य आहे I am here. आणि मी सुद्धा सत्य I आहे experienced my Jesus. आणि मी माझ्या येशूचा The अनुभव घेतला. same God is going to do so many आणि miracles. त्याच येशू तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक कार्य The church never be the same. Praise the Lord. लक्षात घ्या की ही मंडळी पूर्वी Pastor, God is going to bless you with a double nature. हो पास्टर देव तुमच्या जीवनामध्ये मोठं कार्य You will करेल. receive the power of God with another level you're going to be now. आणि एका वेगळ्या पातळीवरती देव तुम्हाला Your जोडतो. praise and worship will bring the presence of God much more. It will be thick like a cloud for the glory of आणि God. देवाच्या गौरवासाठी तुमच्या आराधनेमध्ये इतकं सामर्थ्य येईल की त्या आराधनेमध्ये अनेकांना स्पर्श होईल. People will be gripped and caught by the presence of God. आणि तुमच्या आराधनेमध्ये देव अशा लोकांची पकड Burdens will fall down. आणि जे लोक आहेत People will be set free before you are going to pray for them. आणि तुम्ही प्रार्थना करण्या अगोदर लोक मुक्त You होतील will see with your eyes the presence of God will be moving आणि here तुम्ही and there. स्वतःच्या डोळ्याने पाहत की देवाचं सानिध्य या ठिकाणी फिरत आहे. Last Sunday when I was preaching in my church, आणि ज्यावेळेस मी शेवटी this word of God was proclaiming the word. आणि मी मंडळीमध्ये हे वचन सांगितले Literally I saw 8 to 10 people, they were crying with the word of God. आणि मी पाहिलं अक्षरशः 9 ते 10 लोक अक्षरशः रडत होते देवाचं वचन या It ऐकल्यानंतर. happens many times. Why? काय हे घडतं माहिती आहे The presence of God. देवाचं सानिध्य I'm not a उत्तर great person. मी काही फार I'm an मोठा ordinary man. मी एक साधा माणूस आहे But I knew the presence of God. परंतु मला माहिती आहे की I देवाचं saw सानिध्य the shower of the 10 people are crying because it was hitting them, making them to come out from their my brother and आणि मी sister. पाहत होतो की या 10 लोक रडत होते का माहिती कारण देवाने त्यांचा ताबा घेतला होता आणि देव त्यांच्याशी बोलत होता स्पर्श करत होता. God is in this place. हो देव या ठिकाणी आहे God is in this place. देव या ठिकाणी आहे Yesterday I sensed the presence of God. आणि मी काल सुद्धा देवाचं सानिध्य या ठिकाणी As we आहे. were praying in our room, आणि God was ज्यावेळेस reading. आणि ज्यावेळेस मी माझ्या खोलीमध्ये प्रार्थना करीत होतो त्याच मला एक जाणीव झाली Increase much more. आणि लक्षात घ्या की अजून देव तुमच्या मध्ये Souls सोबत automatically has to come. आणि अनेक आत्म्या आपोआप या ठिकाणी येतील. If next time when I hear by these people, definitely I can listen. The good news is going to happen. Praise आणि the Lord. तुमच्या रविवारी करायच्या तुम्हाला या विषयीच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतील God is a good God. कारण देव आमचा चांगला देव God is आहे. going to raise some people हो देव काही लोकांना उभे करेल as a teamwork for the glory of God. देवाच्या गौरवासाठी And also God is going to bring some people to stand with you, Pastor. आणि काही लोक पासून तुमच्या सोबत सुद्धा उभे राहतील. Till today, I hope so somebody could not have, but some people, God is going to send the right people to stand with you. परंतु लक्षात घ्या की आज तुमच्याबरोबर काही जण नसतील परंतु योग्य वेळेमध्ये योग्य लोक देव तुमच्याबरोबर उभा करेल. As a Joshua and Aaron. ज्या पद्धतीने यहोशुआ They are going to stand with you. त्या पद्धतीने लोक तुमच्याबरोबर उभा राहतील. They are going to sing in the name of Jesus.
आणि तुम्ही त्यासाठी May यीशु God have His blessings. Let us stand up in the presence of God. चला आपण देवाच्या सानिध्यामध्ये Let us उभे pray one small prayer. Rabba Shikalamana. हो चला आपण एक छोटीशी प्रार्थना Rema करू. Bobo Shika. Everybody stand up in the presence of हो God. देवाच्या सानिध्यामध्ये आपण सर्व Rabba बसू. Shikalama. Do not fear, says the Lord, my dear brother and हो sister. माझ्या प्रिय बंधूंनो Do not fear for anything. हो कुठल्याही गोष्टी Our God is alive. कारण आमचा देव जिवंत God आहे. is alive. आमचा देव जिवंत Today आहे. onward something is going to change in our life. आजपासून तुमच्या जीवनामध्ये काही Changes are going to come in your हो life. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडला आहे. Changes are going to come in the हो ministry. तुमच्या सेवेमध्ये बदल घडला आहे. Changes are going to come in your family हो life. तुमच्या परिवाराच्या जीवनामध्ये बदल You घडला will आहे. be changed by the power of हो God. देवाच्या सामर्थ्याने हे चमत्कार घडणार आहे. And those are going to open in the name of Jesus. हो जे दरवाजे बंद आहेत ते For उघडले. some people, my dear brother and sister, many doors are closed. I can say that one. आणि मी पाहते की अनेक लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार होत The आहे. same doors which are closed by the devil, हो जे दरवाजे सैतानाने बंद केले होते God is going to open हो now. देव ते दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहे. Your tears will be changed like a joy. हो तुमचे अश्रूंचं परिवर्तन आनंदामध्ये होईल. Oh, my dear brother and sister, हो माझ्या प्रिय बंधू बहिणींनो God has seen your cry. हो देवाने तुमचे अश्रू God पाहिले has आहे. seen your broken heart. हो तुमचं तुमच्या अंतर्गत देवाने पाहिलं आहे. Instantly, miracle is going to happen now. आणि तुमच्या जीवनाच्या बाबतीमध्ये हे बदल होईल. Definitely, in this month or in these days, God is going to do the supernatural for His glory. हो या वेळेच्या येणाऱ्या दिवसामध्ये देव काहीतरी अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडवेल. With a wholeheartedly, हो देवाकडे प्रार्थना come करा. to the Lord. हो देवाकडे या. Receive the blessings of Jesus. या ठिकाणी प्रभू येशूची सानिध्य आहे. Tell to the Lord, sorry, Lord. हो सर्व भव्य देव या ठिकाणी Tell आहे. to Him, sorry, Lord. Many times I became very weak in Thy presence. प्रभू माझी क्षमा कर कारण मी अनेकदा तुझ्या सानिध्यामध्ये कमी पडलो. Many times I failed, O God. हो देव मला अनेकदा असं वाटलं पडलो मी. Forgive me, Lord. देव माझी क्षमा कर. Rebuild me, Lord. हो देवा तू माझी उभारणी कर. Give me that same fire, O God. हो देवा तोच आधी माझ्यासाठी देऊ कर. Give that same spirit of leading. हो देवा तोच आत्मा माझ्यासाठी देऊ कर. Touch me, Lord. देवा I am suffering with my sickness, Daddy. हो काहीतरी माझा आजार माझ्या जीवनामध्ये माझ्या शरीरामध्ये आहे. Heal me, Lord. देवा मला आरोग्य दे. By your stripes I'm healed, O God. देवा तू मला बरं कर. Release your presence upon me. देवा तुझं सानिध्य माझ्यासाठी मोकळं कर. There are some people facing the finances needs. या ठिकाणी काही असे लोक आहेत की ज्यांना पैशाची अडचण आहे. Please look to the Lord. हो तुम्ही देवाकडे या. देव तुम्हाला मुक्त God is करेल. going away from you. तो तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही. There is a great blessing. Finance needs are going to grant in your life. हो पुष्कळ पुष्कळ पैशाच्या अडचणी आहेत त्या निघून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी Happiness is coming to your homes. Happiness is coming to your homes. आनंदाच्या गोष्टी तुमच्या घरामध्ये येतील. Peace of God is going to come to your home. हो शांतीच्या गोष्टी तुमच्या घरामध्ये येतील. Today night you will have the great sleep for your life. हो तुमच्या जीवनामध्ये आज अनेक चांगल्या गोष्टींचा तुम्ही शोध घ्या. There is a sudden good news is going to come. आणि अचानकपणाने एक चांगली बातमी तुमच्यामध्ये येणार आहे. God answering your prayers. प्रभू आमच्या प्रार्थना ऐक. Answering your prayers. देव तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. आमेन. देव तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. This church is going to expand for the glory of God. हो देवाच्या गौरवासाठी ही मंडळी सर्वोत्तम बनणार आहे. Many souls to be added for His हो glory. अनेक आत्मे या मंडळीची भर पडणार आहे. Pastors, God has seen your labor. हो पास्टर तुम्ही बघणार आहात की या ठिकाणी अनेक God has seen आत्मे. your pain. हो तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमचं पीक पाहणार आहात. Very soon you are going to see the breakthrough. हो अनेक गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात. The great blessings from the living God. हो देवा जिवंत देवाचे अनेक चमत्कार तुम्ही आशीर्वाद पाहणार आहात. He is comforting you. तो तुमचं सांत्वन करीत आहे. You have seen the tears that secretly which you are sitting. तुम्ही एकांतामध्ये सांडलेले अश्रू देवाला पाहिले आहे. Every tears are answered. तुम्ही जे जे अश्रू भरलेले त्या प्रत्येक अश्रूची देव उत्तर देईल. And seeing so much fire, my dear brother and sister. मी असा पुष्कळ अग्नी या ठिकाणी पाहतो. That same from
I hope so from this side, right side. माझ्या In पुढच्या some places, God may lead you, pastor, and doesn't know the presence and the glory of God going to hit the people and they will surrender to the Lord. आणि मी माझ्या उजव्या बाजूला पाहत आहे की देवाचा अग्नी उतरून येत आहे. त्याचा स्पर्श त्यांना होत आहे. God will lead you in some places, I doesn't know which place. मला माहित नाही, परंतु The glory of God is जागा आहे going to की come तिथे with देव you. उतरून The glory of God is going to come with you. हो देवाचं गौरव तुमच्या सोबत You येत will see the people are coming instantly to the presence of God. हो पाहत आहोत की अचानक रीतीनं काही लोक देवाच्या सानिध्यामध्ये येत आहेत. Kindly please surrender your lives. Don't boast yourself. स्वतःविषयीचा गर्व बाळगू नका, स्वतःचं समर्पण करा. Don't boast. स्वतःविषयी गर्व बाळगू नका. We are useless people in the presence of God. हो देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही निरोगिकाचे लोक आहोत. Don't boast yourself. Your pride will kill you. आणि तुम्ही Take away स्वतःला the anointing of God. स्वतःला गर्विष्ठ समजू नका. तुमचा गर्व तुम्हाला मारून टाकेल. तुम्हाला देवाच्या अभिषेकाची गरज आहे. Don't lose the anointing. हो देवाचा अभिषेक गमावू It नका, is paid by the cost. कारण त्याच्यासाठी त्याने किंमत मोजलेली आहे. Please submit your lives. हो तुमचं जीवनाचं समर्पण करा. I say shalom, Lord. Thank you, Jesus. Father, in the name of Jesus Christ of Nazareth, प्रभू परमेश्वर पिता नासरेत येशूच्या नावामध्ये I thank you, I respect your presence, O God. हो मी तुझं सानिध्य याचा मी आभार करीत आहे. Holy Spirit, I give thanks to you, my हो God. पवित्र आत्मा तुला धन्यवाद देत आहे. I pray in the name of Jesus Christ of Nazareth. येशूच्या नावामध्ये मी I surrender every brother and sister to your throne of grace. हो तुझ्या हातामध्ये प्रत्येक भावाला आणि I बहिणीला destroy every attack of Satan. Leave them in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सैतानाच्या सर्व सत्तेला Every darkness, go away from the lives in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सर्व अंधकार निघून जाऊ दे. Leave from this corner in Jesus' name. हो या ठिकाणाहून निघून जाऊ दे. I speak the light of Jesus shine over this city, Lord. हो प्रभू तुझ्या प्रकाशाची मी घोषणा करीत आहे. Every believer, every Christian, every pastor may shine with the anointing of Lord Jesus Christ. In the name of Jesus Christ of Nazareth. प्रत्येक विश्वासधारक, प्रत्येक भावावरती बहिणीवरती तुझा प्रकाश योग्य रीतीने आता अभिषेकामध्ये चालवा. Healings, miracles, and goodness in Jesus' name. येशूच्या नावामध्ये आरोग्य या ठिकाणी Those who are in the hospitals, those who are in the homes, those who are right now, be healed in the name of Jesus. घोषणा शिबिरामध्ये असणारे घाटे असतील, अडचण असतील, काही असेल ते येशूच्या नावामध्ये बरे हो. Every mission power, healing process, I command you to heal in Jesus' name. येशूच्या नावामध्ये हे सर्व तुम्ही स्वीकारा. Brother, the hearts will be healed in the name of Jesus Christ of Nazareth. हो तुमच्या जीवनामध्ये हे जे देवाने देऊन दिलेले Wipe आहे, away every tears of God in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये प्रत्येक तुमच्या Bless आशीर्वाद them in Jesus' name. Bless them in the name of Jesus. हो येशूच्या सानिध्यामध्ये येशूला Shalom, shalom, शालोम, shalom. शालोम, The शालोम. peace of God, peace of God, peace of God in the homes and the life in Jesus' हो name. The joy of God, the Lord. हो येशूचा आनंद. Financial problem will be solved in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सर्व Ministry will be expanded in Jesus' name. हो सगळं परमेश्वर तुझे Oh दोस्त. Lord, touch the lives of God. Send your angels, my master. हो सर्व परमेश्वर The तुझे midnight दोस्त. angel, the cowboy angel, and more in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये या सर्व गोष्टी. All the young generation will be blessed of God. आणि जे काही प्रभू तुझे नाते समजा. Use them as a vessel in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये त्याची Bless भाषा. all the students of God. हो त्याला तुझं हे Bless all the सांग. widows, my pastor. हो प्रभू तुझा Bless नाव. all the young generation of God. हो स्वर्गीय परमेश्वर. Raise them in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये प्रभू या गोष्टी. Solve every problems of God. हो तुझ्या त्या समस्या. Every temptation to be solved of God. हो प्रभू प्रत्येक मोहापासून. Every problems to be solved of God. हो प्रभू प्रत्येक समस्या. Give them victory in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये त्याला विजय दे. Every kind of troubles to be broken in Jesus' name. येशूच्या नावामध्ये प्रत्येक गोष्ट तुटली जाऊ दे. Give them victory, my master. हो त्याला विजय दे. From the four directions, Daddy. हो प्रभू चारी दिशेला विजय Let दे. your church be blessed
blessed in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये या मंडळीला आशीर्वादित कर. Thank you for the pastor and their family, Lord. हो प्रभू, या पास्टरांना त्यांच्या परिवाराला Bless them in आशीर्वादित the कर. name of Jesus Christ of Nazareth. येशूच्या नावामध्ये नाचत As you prepared, Lord, and Caleb, Joshua, and Aaron, give the right people to him to stand with him, हो Lord. प्रभू, या पास्टरांना प्रभू ज्या पद्धतीने यहोशूआला कालेब आणि अहरोन तो दिला, त्या पद्धतीने ते जाणं ते लोक चांगले योग्य वेळेला ते देऊ कर. Met their needs in the name of Jesus. हो त्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा येशूमध्ये Thank you, पूर्ण Lord, कर. you have seen the humbleness of this pastor, my master. हो प्रभू, या सेवकाकडे तुझी नजर आहे, तू त्यांना पाहिलेस तर Lift him धन्यवाद. up in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये या गोष्टी Honor him for your glory, Lord. हो फक्त तुझ्या डोळ्यासाठी होऊ दे. I pray for Ramesh Pastor and Ganavada and also another pastors, those who cooperated for this meeting, so God. हो रमेश, उद्या पास्टर रमेश भरवडे आणि जे पास्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी ही Bless सेवा them in the केली. name of Jesus. Bless their ministry, Lord. in हो Jesus' प्रभू, name. येशूच्या नावामध्ये त्यांना, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या सेवेला आशीर्वादित कर. Bless our translator. Bless him, anointing. Bless his family. Use him for your glory, Lord. in the हो name of संजय Jesus. परमेश्वर, तिथं तू मला, माझ्या परिवाराला आशीर्वादित कर. तुझा अभिषेक माझ्यावरती राहू दे. Take care of this congregation, of हो God. प्रभू, या संपूर्ण लोकांची तू काळजी घे. Bless and live for your glory. हो सर्वांना तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित In कर. Jesus' matchless name we pray, God. हो येशूच्या मौल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन.